सॅटर्डे आपण सकाळी 9 वाजता भेटणार आहोत करंट अफेअर्ससाठी. करंट अफेअर्स कोणासाठी आता महत्वाचे आहेत? आय वुड से जे 2026 साठी प्रिलिम्स प्रिपेअर करतायत, मेन्स प्रिपेअर करतायत आणि जे 2026 चे इंटरव्ह्यू पण देणार आहेत, युपीएससी किंवा एमपीएससी चे विद्यार्थी. एव्हरीबडी हॅज टू डू दिस करंट अफेअर्स बिकॉज you can say these are going to be the issues on which the prelims questions are going to be asked or the mains question are going to be asked, right? And we are going to do it in a holistic manner. तो एक इशू लेंगे, उसमें जो जो इर्द गिर्द जितना भी यू कैन से कनेक्शंस होंगे, विल ट्राई टू कवर ऑल ऑफ देम. ठीक है? एंड then you can say we are also going to do answer writing based on that current affairs. We are also going to solve the MCQs based on that current affairs, right? लास्ट आपली जी शीट होती त्यामध्ये सगळे झालेले आहेत, राईट? अगेन वन मोर थिंग, इफ यू फील दॅट सम ऑफ द करंट अफेअर्स जे आता चाललेले आहेत तुम्हाला कळत नाहीये, तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला असं वाटतं युपीएससी साठी किंवा एमपीएससी साठी ते आता महत्वाचं आहे, then यू कॅन ऑल्सो सजेस्ट की सर आपण पुढच्या वीकमध्ये किंवा पुढच्या सेशन्समध्ये आपण हे करंट अफेअर्स कव्हर करूयात. सो फ्रॉम युअर साइड ऑल्सो द सजेशन आर ऑलवेज वेलकम्ड. ओके, सो विदाउट फर्दर अडू, नाउ लेट अस यू कॅन से स्टार्ट विथ द फर्स्ट इशू. इंटरेस्टिंग इशू आहे पहिला जो आपला इशू आहे. आज आपण हे 4 इश्यूज करणार आहे. टुडे वी आर गोइंग टू डू दिस 4 इश्यूज इन अ holistic manner, right? Online students, everyone, right? Okay, good. So the first issue is going to be regarding the stray dog management issue in India, right? And what are the connected issues with that? The second issue which we are going to do is एमपीएससी साठी पण महत्वाचं आहे, तुम्ही महाराष्ट्राचे आहेत त्यासाठी पण महत्वाचं आहे, इन जनरल इंडियासाठी पण महत्वाचं आहे. पीवायक्यू याच्यावरती नेहमीच विचारले जातात. वर्ल्ड हेरिटेज साइट्स, अँड यू नो राईट, इंडियाज 44th वर्ल्ड हेरिटेज साइट, राईट, सो वॉज करंटली डिक्लेअर्ड. सो आपण हे बघणार आहेत, मराठा मिलिटरी लँडस्केप्सला भेटलेला आहे, राईट? सो दॅट इज द वन इश्यू. पुढे आपण अजून काय बघणार आहे? जीएम, मेस जीएम क्रॉप्स इन इंडिया. तर दिस इज अ व्हेरी इंपॉर्टंट इश्यू, तर ह्याला पण आपण कव्हर करूयात. अँड ग्लोबल वेटलँड आउटलुक 2025, इंडियाज वेटलँड कॉन्झर्वेशन. सो हे जे 4 इश्यूज आहेत, टुडे our agenda is going to be to complete this 4 issues, right? So now let us start with the first issue, that is stray dog management, right? Why it was in news? अभी इसमें बहुत सारे keywords आएंगे, इसमें बहुत सारे you can say नए नए आपके concepts आएंगे. So whatever you feel important, you can just note it down, right? So whatever you feel important, आप just note down कर सकते हो. ठीक है? So why was this in news? So if you see the news of August 2025, Supreme Court, right, revised the earlier Delhi NCR stray dog directive. What is the directive given? Right, so ye dekho, stray dogs has been always in news in the last 5 years. What had happened? Child attacks, right, in Delhi NCR. We also see that a famous businessman, right, a famous businessman in Gujarat, a couple of years died because of the dog attack, right? He had gone on the morning walk and the dogs attacked, and that is why you can see he fell, and that is what led to his death, right? So हे खूप न्यूज मध्ये आहे. सो आपल्याला इथं कळतंय, द सुप्रीम कोर्ट हॅज टेकन व्हॉट? सुओ मोटो कॉग्निझन्स. व्हॉट इज द सुओ मोटो? ऑन इट्स ओन, nobody has complained, right? What has Supreme Court said? Ban public street feeding. बरोबर आहे की बाबा तुम्ही डायरेक्टली कोणीही पब्लिक स्ट्रीट वरती त्याला खायला देऊ नका. देअर शुड बी फिडिंग झोन्स. हा महत्वाचा एक टॉपिक आहे. काय असलं पाहिजे? फिडिंग झोन्स. एक डेडिकेटेड झोन असले पाहिजे. जर तुम्हाला त्याला खायला द्यायचे, काय करायचे, यू गो देअर अँड यू शुड गिव्ह द फूड देअर, राईट, पर वॉर्ड. दिस फिडिंग झोन should be kept clean, away from entry and staircase and play areas. Now, very, very important keywords which we have to know is TNVR and CNVR. राईट, तर आपल्याला हा जर इश्यू आला तर आपल्याला काय म्हणायला लागणार? वी हॅव टू फॉलो द TNVR और CNVR. बरोबर आहे. TNVR म्हणजे काय असणार आहे? ट्रॅप. एक 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 डॉगला जावा, ट्रॅप करा त्याला, बरोबर आहे. मग त्याला न्यूट्रलाइज करा, म्हणजे त्याला काय करणार तुम्ही? यू कॅन से स्टेरिलाइज, अँड देन यू आर गोइंग टू वॅक्सिनेट दॅट डॉग सो दॅट रेबीज वगैरे हे झालं नाही पाहिजे. अँड देन अगेन रिटर्न दॅट डॉग इन टू दॅट लोकॅलिटी. त्याला परत काय करणार आपण? रिटर्न करणार. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो हे फॉलो करणार. आणि इथे काय? कलेक्ट. कलेक्ट म्हणजे काय? जेवढे डॉग्स आहेत सगळ्यांनाच तुम्ही कलेक्ट करणार. इथे 1 by 1 ही स्ट्रॅटेजी असते.
राईट. सो ट्रॅप इज 1 by 1 आणि इथे सगळेच कलेक्ट म्हणजे टेक एव्हरीबडी. राईट. सो यू नीड टू स्टरलाइज देम, यू नीड टू वॅक्सिनेट देम, they need to be dewormed and they must be returned to their original location. Why they need to be returned to their original location? अगर ते ओरिजिनल लोकेशनला नाही तुम्ही पाठवलं तर तिथं व्हॅक्युम क्रिएट होईल आणि बाकीचे डॉग्स तिकडे येऊन जातील आणि अगेन द सेम प्रॉब्लेम वुड बी देअर. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर? सो दिस इज द नॉर्मल यू कॅन से SOP whenever you are going to talk about the dog problem, की हा तुम्ही फॉलो करा. राईट. जर कुठले सस्पेक्टेड असतील की बाबा हे जे डॉग्स आहेत खूप जास्त अग्रेसिव्ह आहेत किंवा ह्यांना डिझीज झालेले आहेत, राईट, देन व्हॉट यू कॅन डू, यू कॅन से म्हणजे एक्सेप्शन मध्ये काय करणार तुम्ही, त्यांना किल करणार, युथेनेशिया तुम्ही त्यांना करून टाकणार इन एक्सेप्शनल केसेस, नॉट इन ऑल द केसेस. राईट. बिकॉज यू हॅव टू फॉलो अ ह्युमेन पॉलिसी. राईट. सो आता हे काय करायचं आहे, सुप्रीम कोर्ट काय म्हणतायत, मेक अ युनिफॉर्म पॉलिसी, मेक अ नेशन वाईड पॉलिसी, मेक अ युनिफॉर्म नेशन वाईड पॉलिसी. आलं तुम्हाला लक्षात? सो यू कॅन सी दिस, हाऊ मेनी स्ट्रे डॉग्स आर देअर. आर यू अंडरस्टँडिंग? हाऊ मेनी स्ट्रे डॉग्स आर देअर, हाऊ मेनी केसेस आर देअर. राईट. हाऊ मेनी केसेस आर देअर. आपल्याकडे बघा 36% ऑफ द ग्लोबल रेबीज डेथ आहे. राईट. सो स्ट्रे डॉगचा प्रॉब्लेम काय, की दे माइट बी द कॅरियर ऑफ रेबीज अँड इफ दे बाईट यू then you might get this disease. आणि आपल्याकडे आउट ऑफ 100 रेबीज डेथ इन द वर्ल्ड 36% आर इन इंडिया. राईट. सो दॅट इज व्हेरी व्हेरी, हे बघा 99% ऑफ ह्युमन रेबीज कम्स फ्रॉम द डॉग बाईट्स, स्क्रॅचेस. क्लिअर? सो दॅट इज देअर. आपण जर बघितलं तर आपल्याकडे 2019चा डेटा आहे, 4000 लोकपेक्षा जास्ती मेली डॉग बाईटमुळे. राईट. सो दिस इज अ बिग प्रॉब्लेम. हा काय आहे, हा खर्च आहे. जर तुम्हाला डॉग बाईट झाला तर गव्हर्नमेंट तुम्हाला फ्रीमध्ये वॅक्सिन वगैरे देणार, फ्रीमध्ये ते देणार रेबीज साठीचा जो डोस आहे. तर गव्हर्नमेंटला खर्च किती येतोय पर पर्सन, more than 5,000 rupees. So that is also, so you have to think from economic perspective, you have to think from environmental perspective, right? And you have to most importantly think from the governance perspective, right? So key drivers काय, why the dog population is increasing? Open waste. So बघा ह्याला तुम्ही कसं कनेक्ट करणार, की this is an environment problem also, we are not disposing our waste properly, that is why the dogs are multiplying, right? Unregulated feeding आहे, अर्बन डेन्सिटी वाढलेली आहे, राईट. आणि एक नवीन प्रॉब्लेम काय आहे, पेट अबेंडनमेंट. काय आहे, पेट अबेंडनमेंट. सो दिस इज हाऊ यू नीड टू प्रिपेअर अन इश्यू फ्रॉम ऑल द पर्स्पेक्टिव्ह. राईट. आता आपण लिगल पर्स्पेक्टिव्ह बघू याचे. सो इफ यू सी द लिगल पर्स्पेक्टिव्ह, राईट, सो इफ यू सी आर्टिकल 243W, राईट, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द म्युन्सिपालिटी फॉर अॅनिमल मॅनेजमेंट. राईट. तुमचे जे काही अर्बन लोकल बॉडीज असतील, दे हॅव टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द animal management according to article 243W. So what I would again suggest is की आपण करंट अफेअर्स मध्ये ह्याच्या आधी मी इमर्जन्सीचा पण तुम्हाला इश्यू घेतला होता, राईट. तुम्ही काय केलं पाहिजे, करंट अफेअर्सचे नोट्स बनवायचे आणि नोट्स मध्ये तुम्ही एक वेगळं पेज बनवा, राईट, वेगळा सेक्शन बनवा. त्यामध्ये जस्ट यू कॅन से राईट ऑल द आर्टिकल्स विच वी आर डुईंग. देन व्हॉट यू नीड टू डू इज गो अँड मार्क दिस आर्टिकल्स इन युअर, जी काही आपली PM बक्षी आहे तिथे तुम्ही मार्क करा. मग तुम्हाला नेहमी असोसिएशनल मेमरी राहील की हा आर्टिकल आम्ही इकडे डिस्कस केला होता, राईट. सो इफ यू हॅव दॅट काइंड ऑफ असोसिएशनल मेमरी, मग तुम्हाला आर्टिकल्स लवकर ऑर्गॅनिकली पाठवतील. आलं तुम्हाला लक्षात? एक मला वेगळं सेक्शनच पाहिजे, त्या सेक्शनवरती काय लिहायचं, हेडलाईन लिहायचं, इश्यूचं नाव लिहायचं, त्या खाली आर्टिकल्स कुठले कुठले आपण डिस्कस केले होते. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. तसं तुम्ही बनवत चला, सो दॅट तुम्हाला शेवटी रिवाइज करायला खूप यू कॅन से इझी होऊन जाईल. क्लिअर आहे का? ऑनलाईन स्टुडंट्स एव्हरीवन प्लीज write it in the chat box. I want everybody to reply. Arya, Isha, Prachi, Pradnya, Pranjal, Prerna, Siddhant, Srushti, Tushar, Vignisha. Good. दूसरा आर्टिकल बघा 246(3), राइट. तो स्टेट पावर है, स्टेट हैज द पावर, राइट, टू मेक लॉज एंड डू द you can say administration in this livestock and veterinary domains, right. And 51AG, this is what fundamental duty, compassion दाखवा, environment, right. Now very very important, why students are not getting marks in GS2? Because they are not able to quote articles, they are not able to quote the case studies or the judicial cases. तर आपल्याला केस माहिती असलं पाहिजे, राईट. सो आर्टिकल 21 आता बघा खूप जबरदस्त केस आहे. सो जलीकट्टू तुम्हाला माहिती आहे, इन तमिळनाडू देर आर दिस जलीकट्टी इश्यू वॉज देर. जलीकट्टू इज दॅट बुल्स
तुम्ही जे कॉम्पिटिशन करताय त्या बुल्स, राईट? सो somebody went into the court, said that you are not treating the bulls properly, so there should be the ban on जल्लीकट्टू. बरोबर आहे. आता बॅन ऑन जल्लीकट्टू म्हणजे आपल्याला लगेच युपीएससीने मग एसे विचारला त्या वर्षी. काय एसे विचारला? सो एसे इज गोइंग टू बी, यू कॅन से, कस्टमरी मॉरॅलिटी वर्सेस कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. मॉरॅलिटी म्हणजे काय? व्हॉट इज मॉरल्स? व्हॅल्यूज. व्हॉट इज मॉरल्स? व्हॅल्यूज. व्हॅल्यूज ऑफ अ सोसायटी फॉर एक्झाम्पल, और इंडिव्हिज्युअलची पण व्हॅल्यूजला मॉरल्स म्हणतो आपण, किंवा सोसायटीच्या व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो? मॉरल्स. कस्टमरी मॉरॅलिटी म्हणजे काय? जे तुमच्या ट्रॅडिशन मधून आलेलं आहे, जे तुमचं कस्टम झालेले आहेत. सो कस्टमरी मॉरॅलिटी इज व्हॉट? जल्लीकट्टू, राईट? वर्सेस कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते? कॉन्स्टिट्यूशन म्हणते की यू शुड रिस्पेक्ट द एनिमल राईट्स. कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते? की देर इज आर्टिकल 51A(g). आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो दिस टू आर आज सोसायटी, आपल्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम काय? सोसायटी इज ऑलवेज इन कॉन्फ्लिक्ट. वाय? बिकॉज वी इम्प्लिमेंटेड द कॉन्स्टिट्यूशन इन 1950, 26 January, right? But our society, right, though we implemented constitution denotes all the modern values, but our society is still in the medieval times, has a large part of values which are oriented from the medieval period. So always there is going to be tussle between these two value systems, right? तो उस टाइम पे बहुत सारे इश्यूज ऐसे हो चुके थे. एक इशू क्या हो चुका था? जलीकट्टू का इशू हो चुका था. दूसरा क्या हो चुका था? सबरीमाला, right? Then again there is a issue regarding decriminalization of homosexuality. तो ये सब जो इश्यूज है, तो ये एंगल से आपको एनालाइज करना चाहिए कि अब when there is going to be this and this, whom you are going to choose. बराबर है क्या नहीं? Because it is not an easy thing to do. Jallikattu then would be said कि in again one more issue is Diwali firecrackers. Yes or no? So all these issues all together UPSC asked you the ऐसे. क्लियर है? तो इसके लिए ये मेंस के लिए पढ़ना बहुत इंपॉर्टेंट है ऐसे थिंग्स, राइट? बट नाउ वेरी इंपॉर्टेंट इन दिस केस 2014 केस, व्हाट हैज हैपेंड? सी व्हाट हैज हैपेंड, राइट? तो आई जस्ट शो यू. ये देखो, जुडिशियल इन 2014 जुडिशरी एक्सटेंडेड आर्टिकल 21 टू एनिमल्स. This is a very important case. In the Jallikattu case, 2014, right? Pest versus AWBI, right? So, ये दोनों केस थे. एंड या दोन्ही केस मध्ये काय झालेलं आहे की आर्टिकल 21 हॅज बीन नाउ एक्सटेंडेड इवन टू द एनिमल्स. सो राईट टू लाईफ इज ऑल्सो एक्सटेंडेड टू द एनिमल्स, राईट? सो दॅट इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट, विच वी शुड बी नोइंग. वी शुड बी एबल टू कोट दैट. ओके. प्लस चलो हमारे पास क्या हो गया, हमारे आपल्याकडे आर्टिकल झालेले आहेत, एक गोष्ट. दुसरं आपल्याकडे काय झालेलं आहे की वी हॅव नॉट नाउ गॉट द केस. वी शुड ऑल्सो नो द लॉ, व्हेरी इंपॉर्टंट लॉ, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स ऍक्ट 1960. दिस इज अ व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट लॉ. इट प्रोहिबिट्स क्रुएल्टी, mandates human treatment. I hope you are understanding that when we are covering this issue, we are not only restricted to this issue, but we are understanding the governance. गव्हर्नन्स मध्ये आपण आर्टिकल्स बघितले, गव्हर्नन्स मध्ये आपण महत्वाचं एक हा बघितलाय, ज्युडिशियल केस बघितलाय आणि हा लॉ बघितलेला आहे. सो वी आर अंडरस्टँडिंग द इंडियन सिस्टम्स प्रॉपरली थ्रू दिस केस. दिस इज जस्ट अ रिप्रेझेंटेशन केस. का? लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा प्रिलिम्स अटेम्प्ट करता, इफ यू नो द इंडियन फ्रेमवर्क व्हेरी प्रॉपरली, कुठला लॉ आहे, कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतंय, ह्याच्यावरती ज्युडिशरी काय म्हटलेलं आहे या केसेसवरती, देन यू विल बी एबल टू टेक अ एज्युकेशनल गेस इन अ प्रॉपर वे. आई होप यू अंडरस्टैंड. इन प्रिलिम्स हार्डली स्टूडेंट्स वुड बी नोइंग 25-30 क्वेश्चंस स्ट्रेट फॉरवर्ड, बट आगे के जो क्वेश्चंस है आपको वो थोड़ा एज्युकेटेड गेस से, एलिमिनेशन से करना पडेगा. आलं तुम्हाला लक्षात? आणि ह्यासाठी तुम्हाला काय माहिती असली पाहिजे? सिस्टम माहिती असली पाहिजे, इंडिया कसं वर्क करतं ते माहिती असलं पाहिजे, लॉस काय ते माहिती असले पाहिजे. म्हणून आपण हे करतोय, कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते ते माहिती असलं पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? म्हणून हे होलिस्टिकली बघतोय आपण, राईट? सो वी आर कव्हरिंग द इश्यू ऑल्सो अँड द मॅक्रो स्ट्रक्चर ऑल्सो. आय होप यू अंडरस्टँड दॅट. आता या इश्यू रिलेटेड अजून एक गोष्ट काय आहे, ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2023. तेच आहेत ते रूल्स, तेच म्हणतात काय फॉलो करा, TNVR किंवा काय फॉलो करा, CNVR.
परत तेच आहेत की डेझिग्नेटेड फीडिंग झोन असले पाहिजे, राईट. डिस्प्यूट रेझोल्युशन असलं पाहिजे, अॅनिमल हेल्प सेंटर असले पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि युथेनेशिया, युथेनेशिया म्हणजे काय? किलिंग ओनली फॉर, यू कॅन से, रेअर केसेस, ओनली फॉर रेअर केसेस. दे माइट बी हॅव्हिंग डिझिजेस, म्हणजे इल आहे खूप, राईट, या फिर मॉर्टली वुंडेड झालेला आहे, तर मग त्याला काय देऊन टाका तुम्ही? युथेनेशिया. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. आता दुसरा बघा प्रोग्राम इम्पॉर्टंट या ह्याच्यासाठी आपल्यासाठी, कुठला प्रोग्राम आहे? NRCP प्रोग्राम, नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्राम. काय म्हणतंय NRCP प्रोग्राम? इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट प्रिलिम्स मध्ये येऊ शकतो आपल्याला, आणि आलेल्या आहे अशा गोष्टी की वी वॉन्ट टू एलिमिनेट द रेबीज बाय 2030. वी वॉन्ट टू एलिमिनेट रेबीज. व्हाट इज द टारगेट इन इंडिया? रेबीज को कब तक एलिमिनेट करना है? 2030 आपल्याला एलिमिनेट करायचं आहे रेबीज, राईट. कसं एलिमिनेट करणार आपण? वॅक्सिनेशननी करणार, स्टेरिलायझेशननी करणार, सर्वेलन्सनी करणार, आणि काय करणार आपण? स्प्रेड करणार मेसेज, इन्फॉर्मेशन स्प्रेड करणार, अवेअरनेस वाढवणार लोकांमध्ये. या यू कॅन से पॅरामीटर्सनी आपण ह्या रेबीजचं यू कॅन से ह्याला संपवणार आहे. बॉम्बे हायकोर्टनी पण 2023 मध्ये सांगितलं एबीसी रूल्स तुम्ही फॉलो केले पाहिजे, राईट. इट इज रूल्स आर गोइंग टू गेट the treatment as a law. It needs to be enforceable, right? It needs to be enforceable. सुप्रीम कोर्टने तेच सांगितलं 2025 या वर्षी की नो फीडिंग आपण बघितलेलं आहे, राईट. सो नॅशनल पॉलिसी ह्याला करून टाकलं पाहिजे, राईट. राईट. सो नाव बेसिकली हा इश्यू आहे बघा, कम्युनिटी अॅनिमल्स, राईट. नाव आपण इंटरनॅशनल ह्याचं थोडं बघूयात, राईट. आय विल जस्ट गिव्ह यू सम इंटरनॅशनल केस स्टडीज, हाऊ people have done this. There are 2-3 very famous case studies which we have got internationally, right? I'll just quote you those so that आपण ते ह्याच्यामध्ये लिहू शकतो. हा, सो देखो, फर्स्ट नेदरलँड्स इज द व्हेरी फेमस केस स्टडी. इट इज द वर्ल्ड फर्स्ट कंट्री विदाउट स्ट्रे डॉग्स, नेदरलँड्स, राईट. Why? What did they do? First, very strict pet ownership laws. Very strict pet ownership laws. So every pet owner has to register the pet. Compulsory registration. जसं बर्थ आपल्याकडे रजिस्ट्रेशन आहे ना, तसं पेट रजिस्ट्रेशन होणार, राईट. त्यानंतर जे स्ट्रीट वरती अॅनिमल्स होते त्यांना स्टेरिलाइज करून टाकलं, आणि एव्हरी अॅनिमल इज गोइंग टू बी मायक्रोचिप्ड. बरोबर आहे, त्याच्या कानावरती वगैरे काय टाकणार? मायक्रोचिप टाकणार. आर यू अंडरस्टँडिंग दिस? ओके. अँड देर इज व्हेरी heavy fine. So if the pet is registered, there is a microchip on the pet, and if you abandon the pet, immediately the government can understand who has abandoned this. So if you are found that you have abandoned the pet, very high fines are going to be there on you, right? आणि त्या फाईन्स मधनं त्यांनी काय केलेलं आहे? स्ट्रॉंग शेल्टर सिस्टम, स्ट्रॉंग शेल्टर सिस्टम. देअरफोर बाय 2016च त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की वी डू नॉट हॅव एनी, यू कॅन से, स्ट्रीट डॉग्स, स्ट्रे डॉग्स, राईट. आता दुसरं केस स्टडी सक्सेसफुल आहे बघा, बरोबर आहे, तो आपण वापरू शकतो. तो थायलंडचा केस स्टडी आहे. कुठला केस स्टडी आहे? थायलंड. थायलंडपेक्षा हा घ्या, हा इम्पॉर्टंट. टर्की इस्तानबुल. टर्की इस्तानबुलचा पहिले घ्या, राईट. सो व्हॉट डिड दे डू? अगेन द सेम थिंग. मायक्रोचिप्ड ऑल द डॉग्स, वॅक्सिनेटेड देम, स्टरलाइज देम, and return them to their original habitats, right? And citizens provide food and water only at government installed feeding stations. Government installed feeding stations, right? So आता बघा ह्यांनी डॉग्सचं कसं केलं. नेदरलँडनी काय अप्रोच केला? नो स्ट्रीट डॉग्स, नो स्ट्रे डॉग्स, बरोबर. ह्यांनी काय केलं? आपला जो हा पॉलिसी आहे की रिटर्न देम, राईट. नाव सी हाऊ दे आर मार्केटिंग दिस. Turkey people, how they are marketing this? They are now marketing this as a cultural factor. Dogs are a part of cities' heritage. Dogs are a part of cities' heritage. So these are the two, you can say, role models if you want to follow. Right? One is Turkey, one is Istanbul. One is Istanbul. Right? Good case studies in India have been, Bangalore is trying to do good. They are trying to do ward-wise ABC monitoring. Ward-wise ABC monitoring. कोण करतंय? बँगलुरू, राईट. सो वेनेवर बघा, आता अजून एक केस पण तो फेमस झाला होता ना, तो एलिफंटचा केस, कोल्हापूर.
बरोबर आहे का नाही? मग लगेच तुम्ही काय, आता तुम्हाला माहिती आहे ॲनिमल आलं की काय लिहिणार, आर्टिकल 21. ॲनिमल आलं काय काय लिहिणार, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऍक्ट. आर्टिकल्स तुम्हाला माहिती आहेत. तर दिस इज अ फ्रेमवर्क, अंडरस्टँड दिस. आर यू अंडरस्टँडिंग दिस क्लिअर? ओके. आणि तुम्हाला माहिती आहे की ॲनिमल झालं की कोणाचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, स्टेट. आणि स्टेट इज गोइंग टू पास ऑन द रिस्पॉन्सिबिलिटी टू द लोकल बॉडीज. टू द लोकल बॉडीज. राईट. ऑपरेशन्स आहे का आपल्याला माहिती, सर्वे करा, कॅच करा, स्टरलाइज करा, वॅक्सिनेट करा, डिवर्म करा, टॅग लावा किंवा मायक्रोचिप. राईट. रेकॉर्ड ठेवा, रिटर्न टू द ओरिजिनल लोकेशन. क्लिअर? सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. युथेनेशिया आपण बघितलेलं आहे, फीडिंग फ्रेमवर्क बघितलेला आहे आपण. राईट. सो ऑल दिस थिंग्स आर देअर. नाउ व्हॉट आर द इश्यूज? व्हॉट आर द इश्यूज? सो वी डोंट हॅव द टार्गेट्स. किती डॉग्स होते, किती वाढले, डेटा नाही आपल्याकडे. काय नाहीये? डेटा नाही. दुसरं काय आहे बेसिकली, की मिसमॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, ओपन गार्बेज इज अ मेजर प्रॉब्लेम इन इंडिया. जरी टर्कीमध्ये सक्सेसफुल झाला असेल, का सक्सेसफुल झाला असेल? बिकॉज देर आर ओनली डेडिकेटेड फीडिंग सेंटर्स. इंडियामध्ये एव्हरी बिल्डिंग इज अ फीडिंग सेंटर. बरोबर आहे का नाही? सो दॅट इज द प्रॉब्लेम. राईट. सो आणि आपलं जे आहे फंडिंग इज गोइंग टू बी द प्रॉब्लेम. सो 2 केस स्टडी आपल्याला लक्षात ठेवा, नेदरलँड, इस्तानबुल. राईट. बँगलोर इज ऑल्सो डुईंग अ गुड जॉब. राईट. सो व्हॅक्युम इफेक्ट काय आहे? इफ यू डोंट अगेन लिव्ह द डॉग इन इट्स ओरिजिनल हॅबिटॅट, some other dogs are going to come again, you will have to do the same thing again and again. Right. So that is it. See, funding constraints आहे आपल्याकडे, पेट अबेंडमेंट आहे. राईट. वी डोंट हॅव प्रॉपर हेल्थकेअर अँड पोलराइज्ड डिस्कोर्स. कंपॅशन वर्सेस सेफ्टी. हा एथिक्स मध्ये केस स्टडी पण येऊ शकते तुम्हाला. आणि एथिक्स मध्ये केस स्टडी आली, मीच तुम्हाला एथिक्स शिकवणार आहे. तर केस स्टडी आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं मार्क्स कधी मिळतात केस स्टडीमध्ये? वेन यू आर एबल टू आयडेंटिफाय द एथिकल डायलेमा. व्हॉट इज एथिकल डायलेमा? टू पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आर कॉन्फ्लिक्टिंग इच अदर. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर डायलेमा नाही आला पाहिजे. बरोबर आहे का नाही? 2 पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत आणि दे आर कॉन्फ्लिक्टिंग इन विथ ईच अदर, देन देर इज अ डायलेमा कि क्या चूज किया जाए. तो यहाँ पे 2 पॉजिटिव वैल्यूज कौन से हैं? कंपैशन. कंपैशन फॉर व्हाट? द एनिमल्स. एंड व्हाट इज द अदर, यू कॅन से दिस थिंग, सेफ्टी. तर हा तुम्ही एथिकल डायलेमा पण ह्याच्यामध्ये लिहू शकता. राईट. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की बाबा जर आपण कॉस्टिंग बघितलं, स्टेरिलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेवढ्या कॉस्टिंग येतात आपल्याला. राईट. सो फायनल समरी जर आपण बघितली तर झिरो टॉलरन्स असलं पाहिजे ऑन वेस्ट. सगळ्यात महत्वाचा तो मुद्दा आहे. वेस्ट वरती कंट्रोल आला ना, तर बघा आता तुम्हाला डॉग वरती प्रश्न आला, तुम्ही पहिलेच लिहिलं की वेस्ट जर कंट्रोल केलं तर डॉग कंट्रोल होतील. इट शोज दॅट यू हॅव गॉट अ ब्युरोक्रॅटिक माइंडसेट. येस ऑर नो? राईट. सेकंड काय आहे? वॉर्ड वाईज तुम्ही प्रॉपरली त्याला टार्गेट्स द्या, ऑडिट करा, वॉर्डला रिस्पॉन्सिबिलिटीज द्या, रिस्क ग्रेडिंग करा. अग्रेसिव्ह जे डॉग्स असतील, राईट, यू नीड टू क्वारंटाईन देम, और you can see even euthanasia is, you can say, option for them. Right. So all these things are there. Baga, adaptation pipelines, your, you should have some system ward wise or in every city की एवढे एवढे डॉग्स आपण पकडले गेलेले आहेत, एवढे एवढे डॉग्स अबेंडन झालेले आहेत, तर ह्यांना शेल्टर मधनं कोणी, इफ एनीबडी इज रेडी टू अडॉप्ट, if anybody is ready to adopt, so there should be adaptation pipelines. Right. And then जे डॉग्स शेल्टर मध्ये आहेत, दे कॅन ऑल्सो बी पॉझिटिव्हली युज्ड. हाऊ दे आर गोइंग टू बी पॉझिटिव्हली युज्ड? इन पुण्याचा मॉडेल आहे हा, पुण्याचा. राईट. यू नीड टू कोट द पुणे मॉडेल. व्हॉट इज द पुणे मॉडेल? पुणे मॉडेल इज डॉग्स आर यूज फॉर थेरपी. डॉग्स आर यूज फॉर थेरपी. हॉस्पिटल्स असतील किंवा ओल्ड एज होम्स असतील, बरोबर आहे का नाही, तर तिथे कुठलं पेट वगैरे तुम्ही सोडला तर यू कॅन से ऑटोमॅटिकली एक इमोशन्स येतील. राईट. अँड देर इज अ गुड थेरोपॅटिक यूज ऑफ दिस डॉग्स. अँड सम डॉग्स आर युज्ड ॲज केनाईन. केनाईन म्हणजे काय? की स्निफर डॉग्स, सेफ्टीसाठी, पर्पजसाठी. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही त्याचं पॉझिटिव्ह यूज पण करू शकता या डॉग्सचा. वन इज फॉर थेरपॅटिक युजेस अँड अदर इज गोइंग टू बी फॉर द सिक्युरिटी युजेस. अँड थर्ड इज अदरवाइज यू ट्राय द, इफ एनीबडी इज अडॉप्टिंग दोज डॉग्स. क्लिअर आहे का? तर या 3 गोष्टी तुम्ही महत्वाच्या लिहू शकता. आपण बघितलं जे पेट ओनरशिप मॉडेल कुठला घेतला पाहिजे आपण? नेदरलँड्स. सो ते आपण केलं पाहिजे. आता लास्ट जो ह्याचा एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंगचा एक लास्ट पॉइंट आहे, हा टॉपिक राहिला साईडला, पण एक महत्वाचा जो आपल्याला मुद्दा इकडनं शिकायचा आहे,
दॅट इज आपला कीवर्ड आहे आणि की कन्सेप्ट आहे. दॅट इज आपण काय करणार आहे, वन हेल्थ अप्रोच. काय करणार आहे, वन हेल्थ अप्रोच. ह्याच्यामध्ये परत तुम्ही जो टॉपिक वरचा राहिला एकदा फक्त वाचून घेतो, तुम्हाला लक्षात येईल की आपण काय करायला पाहिजे, CSR वगैरे फंडिंग वगैरे चांगलं घेतलं पाहिजे. ते कॉमन पॉईंट जे तुम्ही लिहू शकता. पण आता मेन पॉईंट कुठला आहे आपला, वन हेल्थ अप्रोच. हा वन हेल्थ अप्रोच जो आहे तो एवढा जास्ती पॉप्युलर कधीपासून झालेला आहे, आफ्टर कोविड. आफ्टर कोविड इट हॅज बिकम व्हेरी व्हेरी पॉप्युलर, वन हेल्थ अप्रोच. राईट. सो what is this one health approach? See, whatever class notes you are making, even if you revise those, that is, you can say, I would say more than enough. Right? So, what is this one health approach? Basically, if you talk about this one health approach, it became very, very popular, as I have told you, after the COVID. Right? So, one health approach says human, animal, plant, and environmental health. Human, animal, plant, and environmental health are all interdependent. Are all interdependent. का हे महत्वाचं आहे, यू नो दॅट कोविड, क्या था कोविड, इट इज अ झूनॉटिक डिजीज. इट इज अ झूनॉटिक डिजीज. काय असते झूनॉटिक डिजीज म्हणजे, अ डिजीज विच हॅज कम फ्रॉम एनिमल्स. अ डिजीज विच हॅज कम फ्रॉम एनिमल्स. राईट. सो देअर फोर, आता इथे तुम्ही वन हेल्थ अप्रोच का वापरताय, डॉगच्या केस स्टडीमध्ये इकडे, की डॉगला जर कुठली डिसीज असेल, डॉग इज स्टेइंग विथ हुम, ह्युमन्स. सो इफ द डॉग बाइट्स, रेबीज, इफ द डॉग बाइट्स, इफ द डॉग इवन स्क्रॅचेस, लक्षात घ्या, दॅट डिसीजेस कॅन बी, यू कॅन से, ट्रान्सफर्ड इन टू ह्युमन. व्हॉट हॅपन्स इन द मोस्ट केसेस, आपण बघितलं की कोविड वगैरे मध्ये असे जे आहेत व्हायरस, निप्पा व्हायरस, कोविड, त्याच्यामध्ये द बॅट्स और द एनिमल्स फ्रॉम विच द व्हायरस हॅज कम, द एनिमल्स माइट हॅव डेव्हलप्ड रेजिस्टन्स अगेन्स्ट दोज microorganisms, viruses, bacteria. But when those microorganisms come into the human body, humans would not have developed that kind of, you can say, antibodies. त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे नसतील, आपल्याकडे रेजिस्टन्स नसणार आहे. सो इट इज गोइंग टू इम्पॅक्ट अस. इट इज गोइंग टू इम्पॅक्ट अस. दॅट इज वाय प्लांट बरोबर आपण राहतोय, प्लांट मध्ये जर कुठली डिसीज झाली तर कुठे ट्रान्सफर होऊ शकतात, आपल्याला होऊ शकतात. अॅनिमल्स बरोबर आपण राहतोय, बरोबर आहे का नाही, एन्व्हायरमेंट बरोबर आपण राहतोय. सो दिस इज अ वन हेल्थ अप्रोच विच इज व्हेरी व्हेरी, यू कॅन से, इम्पॉर्टंट. आपण आता हे वन हेल्थ अप्रोचचं थोडं बघूयात. कोविड-19 नंतर इम्पॉर्टंट झालेलं आहे. इंडिया हॅज लॉन्च, इंडियाचा गव्हर्नन्स काय पार्ट आहे बघा, इंडिया हॅज लॉन्च नॅशनल वन हेल्थ मिशन 2022 आफ्टर कोविड. तर आपण गव्हर्नन्स मध्ये हे बोलू शकतो. राईट. अंडर द प्राईम मिनिस्टर्स सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन ऍडवायझरी काउन्सिल. राईट. सो युजली यूपीएससी मध्ये एक प्रकारचा प्रिलिम्स मध्ये प्रश्न असतात की ये स्कीम है, कौन सा डिपार्टमेंट इंप्लीमेंट कर रहा है, कौन सा मिनिस्ट्री इंप्लीमेंट कर रहा है, कोणाच्या अंडर येते. राईट. तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे कोणाच्या अंडर येते. हे प्राईम मिनिस्टर सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन ऍडवायझरी काउन्सिल. क्लिअर. का झालेलं आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, इन्क्रीजिंग केसेस ऑफ कीवर्ड झुनॉटिक डिझिजेस. झुनॉटिक डिझिजेस एक्झाम्पल काय आहे, निप्पा व्हायरस. कुठं झालेलं निप्पा व्हायरस, मेजरली केरला. राईट. दुसरं काय आहे, एव्हियन इन्फ्लुएन्झा. एव्हियन इन्फ्लुएन्झा जे आपण बघतो ना की ह्याच्यामध्ये होतं, पोल्ट्री, एव्हियन इन्फ्लुएन्झा. राईट. अँड देन वी हॅव टू डू द कलिंग. कलिंग म्हणजे मास किलिंग ऑफ द एंटायर पोल्ट्री. राईट. अँड देन यू हॅव गॉट रेबीज. राईट. सो देअरफॉर वन हेल्थ अप्रोच. राईट. सो हेल्थ ऑफ द पीपल इज इंटरकनेक्टेड विथ द हेल्प ऑफ एनिमल्स, प्लांट्स. राईट. आता बघा हे वन हेल्थ अप्रोच साठी ट्रायपार्ट्रिएट, मग त्यामध्ये प्लस अलायन्स करण्यात आला. ट्रायपार्ट्रिएट म्हणजे कोण कोण होतं, सी यू हॅव टू अंडरस्टँड. फूड, फर्स्ट इज द फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, FAO. अँड हू हॅज कम टुगेदर, FAO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. राईट. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. राईट. अँड वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ. सो हे तीन महत्वाचे लोक एकत्र आले. अँड देन यू ऑल्सो हॅव UNEP. So there is food people, there is WHO, there is the health people, then there is going to be
the animal health people, and lastly, who is going to be environment. Right? They have come together. So collaboration करो, human health, animal health, plant health, soil ecosystems. Right? So that is the important thing. ह्याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही लिहिणार तेव्हा अजून एक गोष्टी काय लिहिलं पाहिजे तुम्ही, 65% बघा ऑफ द ह्युमन कंटेजियस डिझिजेस आर झुनॉटिक. जे कंटेजियस डिझीज आहेत, जे स्प्रेड होणारे डिझीज आहेत, ते सगळे 60 मोस्ट ऑफ द मेजॉरिटी ऑफ डिझीज हॅव कम फ्रॉम झुनॉटिक सोर्सेस. राईट, झुनॉटिक सोर्सेस. राईट. अजून आपण जर पुढे बघितलं, राईट, सो मेजर प्रॉब्लेम वाय दिस इज इंक्रीजिंग, यू सी ना, कोविड वाय इट बिकेम अ ग्लोबल फिनॉमिनन, ग्लोबलायझेशन. ट्रेड वाढलेलं आहे, आपल्या सगळ्यांचा ट्रॅव्हल वाढलेला आहे, म्हणून इंटरकनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. जर म्हणून हा कन्सर्न आहे की पहिले काय असायचं, कुठल्या तरी एका गावात झालं, तो इन्सिडेन्स तिकडे झाला, संपला. बट आता काय होणार आहे, तो झपाट्याने स्प्रेड होणार आहे. एव्हरीवेअर इट इज गोइंग टू स्प्रेड बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन अँड ट्रेड कॉन्टॅक्ट्स. राईट. सो देर इज कंटिन्युअस मुवमेंट ऑफ people, animal, everything. Right? So one health is now more important because of globalization, because of trade, because of increasing urbanization, because of, you can say, more contact with the animals, more contact with the environment. Right? So all these things are going to be, you can say, there. आणि ह्याच्यामुळे काय होतो, पॅन्डेमिकचा रिस्क येतो. राईट. सो देर इज अ रिस्क इन पॅन्डेमिक. राईट. सो हा सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्याच आहेत. ओके. पब्लिक सेफ्टी अँड अॅनिमल वेलफेअर आर नॉट झिरो सम गेम. कन्क्लुजन बघा किती ब्युटिफुल केलेलं आहे. काय केलेलं आहे आपण बघितलं ना, एथिकल डायलेमा होता. कोणामध्ये एथिकल डायलेमा होता? सेफ्टी आणि कंपॅशन, वेलफेअर, काही म्हणा ना तुम्ही त्याला. सो ह्याला काय म्हटलेलं आहे, इट इज नॉट अ झिरो सम गेम. व्हॉट इज झिरो सम? झिरो सम इज, देखो, ए बी आहे, ए कडे जर +1 आहे त्याच्याकडे ऑटोमॅटिकली काय होईल, -1. सम वुड बी 0. ह्याच्याकडे जर पॉवर आला बी कडे, सो इफ दिस इज अचीव्ड दिस विल बिकम -1. सम वुड ऑल्सो ऑलवेज बीन 0. आर यू अंडरस्टँड? सो इट इज नॉट अ झिरो सम गेम. म्हणजे एकाचा फायदा तर दुसऱ्याचं नुकसान असं नाही होणार. वी कॅन अचीव्ह बोथ. दॅट इज व्हॉट इट इज सेईंग. राईट. सो हे ब्युटिफुल कन्क्लुजन आहे. ही पहिली लाईन आपण तशीच लिहिली पाहिजे. प्लस मग आर्टिकल्स तर तुम्हाला माहितीच आहे, आर्टिकल्स आहेच, आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत, कोर्टचे डायरेक्शन्स आहेत. राईट. पण इम्प्लिमेंटेशन कोणाकडे आहे? म्युन्सिपल बॉडीजकडे आहे. राईट. सो अशा प्रकारे केलेलं आहे. आता ह्याच्यावरती प्रश्न बघा, क्रिटिकली अनालाइज कोर्ट्स, असा तुम्हाला मेन्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो. 2025 मॉडिफाईड डायरेक्शन ऑन स्ट्रे डॉग्स. राईट. हाऊ डू दे रिकन्साईल? बघा काय लिहिलेलं आहे, लिगल, एथिकल अँड पब्लिक हेल्थ डायमेन्शन. क्लिअर? सो यू कॅन राईट दिस इन 250 वर्ड्स. डिस्कस द एथिकल डायलेमाज इन स्ट्रे डॉग मॅनेजमेंट इन इंडिया. काय म्हटलंय? एथिक्समध्ये एथिकल डायलेमा, एथिक्समध्ये प्रश्न येणारा. हाऊ कॅन वन हेल्थ अप्रोच प्रोव्हाइड सस्टेनेबल बॅलन्स? अगेन, तुमच्या एथिक्स मधलं जर तुम्ही सिलेबस बघितलं तो ऑटोमॅटिकली सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑल दिस कॅन कम अंडर एथिक्स ऑल्सो. सो दिस इज एथिक्स के ऊपर क्वेश्चन है, GS4. क्लिअर आहे का? असे दोन प्रकारचे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ओके. आता हे बघा बरं, ह्याचं काय वाटतं तुम्हाला उत्तर सांगा. हे जे आर्टिकल्स आपण बघितले, आर्टिकल 243W, म्युनिसिपल ड्युटी टू मॅनेज द कम्युनिटी एनिमल्स अँड असोसिएटेड फंक्शन्स, ड्युटी ऑफ कंपॅशन टुवर्ड्स लिव्हिंग क्रिचर्स, राईट, एनिमल राईट टू लाईफ डिग्निटी. हाऊ मेनी पेअर्स आर करेक्ट? ऑल ऑफ द अबव, म्हणजे ऑल 3. चला, हे जे काय, विथ रेफरन्स टू वन हेल्थ अप्रोच विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? काय असेल उत्तर? हा, राईट. सो ह्याचं जर आपण बघितलं, राईट, द विजन कम्स फ्रॉम ऑल दिस पीपल ना, इट इज नॉट कमिंग फ्रॉम WHO. इट ऍड्रेसेस झुनॉटिक अँड अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स, क्लायमेट, फूड सेफ्टी. राईट. सो आपण जर बघितलं, ऑटोमॅटिकली दिस इज गोइंग टू बी एलिमिनेटेड. 2 इज गोइंग टू बी एलिमिनेटेड. राईट. सो 2 इकडे पण आहे, 2 इकडे पण आहे, आणि इथं 1, 3, 4 मध्ये काय आपण बघतोय, इट इज रेलेव्हंट ओनली फॉर झुनॉटिक. नो, इट इज नॉट रेलेव्हंट ओनली फॉर झुनॉटिक. ह्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स पण करणार आहे, फूड पण आहे. क्लिअर आहे का नाही? सो
दॅट इज वाय व्हॉट शुड बी द आन्सर 1 and 3. क्लिअर? तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येणार प्रिलिम्स मध्ये. राईट? चलो नाव द नेक्स्ट टॉपिक. राईट? तुम्हाला झालं का फायदा? एवढं सगळं नवीन इन्फॉर्मेशन मिळाली का तुम्हाला? राईट? काय नवीन शिकला का? डिड यू लर्न समथिंग न्यू? ओके. चलो नाव see why we have taken this World Heritage issue, because this World Heritage issue is also in, you can say, always asked in the UPSC. आत्ताच आपण जर तुम्हाला तुम्हाला दाखवायचं, इवन बिफोर कव्हरिंग द इश्यू इन 2000, राईट, इन 2024 पेपर आय हॅड टेकन द करंट अफेअर्स अँड तिकडनं आलं होतं. सो आय कॅन डायरेक्टली शो यू. बघा हा 2024चा क्वेश्चन आहे प्रिलिम्सचा. व्हॉट इज द क्वेश्चन? Consider the following properties included in the World Heritage List released by UNESCO. Last year's prelims question. What should be the answer? How many of the properties were included in 2023? Current affairs वरती आहे ना. 23 मध्ये केलं, 24 मध्ये क्वेश्चन आलेला आहे. आलं तुम्हाला लक्षात? सो व्हॉट इज द आन्सर? राईट, ओनली 2. व्हॉट इज द आन्सर? ओनली 2. कुठले दोन होते सांगा बरं, कोण सांगू शकते मला? हा, शांतिनिकेतन आणि हा, येस, सेक्रेड असेंबल्स ऑफ होयसळास. करेक्ट. म्हणजे या रिलेटेड करंट अफेअर्स आपलं चांगलं असलं पाहिजे. तर आता आपल्याला माहिती आहे की हे कुठलं ऍड केलेलं आहे. राईट? सो नाव दिस इयर याच्या रिलेटेड आपण सगळं एक अंडरस्टँडिंग डेव्हलप करून घेऊयात. टोटल वर्ल्ड हेरिटेज साईट्स इंडियामध्ये आता किती झालेले? 44. वर्ल्ड हेरिटेज साईट स्टेटस कोणाला मिळतं? व्हॉट इज द क्रायटेरिया? व्हॉट आर द 2 क्रायटेरिया? नॅचरल साईट किंवा कल्चरल साईट. नॅचरल साईट और कल्चरल साईट. देर इज वन साईट इन इंडिया विच इज मिक्स्ड गोष्टीसाठी त्याला भेटलेलं आहे. विच इज दॅट वन? कंचनगंगा. राईट? सो कंचनगंगा इज वन साईट विच इज मिक्स्ड. राईट? सो युनेस्को टेंटेटिव्ह लिस्ट मध्ये किती जातात? 62. पण कोणाला भेटलेलं आहे? 44. राईट? लेटेस्ट ऍडिशन काय आहे? मराठा मिलिटरी लँडस्केप्स. मराठा मिलिटरी लँडस्केप्स. राईट? सो फर्स्ट आपल्याला माहितीच आहे जे सगळ्यात पॉप्युलर असतील, ताजमहल, आग्रा फोर्ट, अजंठा एलोरा केव्स. राईट? सो 1983 मधनं इंडियामध्ये स्टार्ट झालेला आहे. राईट? सो दिस वॉज अ 47th सेशन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी एंड इंडियाज नॉमिनेशन वॉज इंस्क्राइब्ड इन विच साइकिल? 24-25 साइकिल. तो कब ऐड किया गया है? 24-25 साइकिल में इसको ऐड किया गया है. इन द 44th, बघा आपण 2023चं बघितलं होतं. 23 मध्ये काय ऍड केलं होतं? शांतिनिकेतन. आणि काय ऍड केलेलं होतं? होयसळास. त्यानंतर 2023-24 मध्ये काय ऍड केलं गेलेलं आहे? सो 24 मध्ये ऍड केलेलं गेलं होतं हे. राईट? शरायदेव जे मैदान्स आहेत. राईट? मैदान्स ऑफ आसाम. So that was added in 2024 and 2025 what has been added is the Maratha military landscapes. राईट? आता बघा मराठा मिलिटरी लँडस्केप एवढं टेक्निकल जाणार नाही, पण आपल्याला थोडं एक अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला सांगतोय. नॉमिनेशन वॉज एक्सेप्टेड अंडर क्रायटेरिया. कुठला क्रायटेरिया आहे? 4th. राईट? व्हॉट इज द 4th क्रायटेरिया? आर्किटेक्चरल टेक्नॉलॉजिकल सिग्निफिकन्स. अँड क्रायटेरिया 6 असोसिएशन विथ द हिस्टॉरिक इव्हेंट्स. बरोबर? किती फोर्ट्स केलेले आहेत? 12. हाऊ मेनी फोर्ट्स? 12 फोर्ट्स. राईट? आर ऑल फोर्ट्स इन महाराष्ट्र? नो. वन फोर्ट इज इन तमिळनाडू. जिंजी. आपण बघितलं होतं ना जिंजी. शिवाजी महाराज इन हिज लास्ट एक्सपिडिशन वेंट राईट अप टिल जिंजी विथ द हेल्प ऑफ हुम? विथ द हेल्प ऑफ द बिजापूर. यस ऑर नो? जे बिजापूरमध्ये होते त्यांची मदत घेऊन ते जिंजीपर्यंत पोहोचले होते. अँड देन वी हॅड सीन दॅट वेन द मुघल्स अटॅक्ट रायगड, राईट, राजाराम टूक रेफ्युज ऍट जिंजी. क्लिअर? जिंजी फोर्टला पण इन्क्लूड केलेलं आहे. सो 1 फोर्ट इज इन तमिळनाडू. क्लिअर? कुठले फोर्ट्स इथे? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज कुठल्या शतकामध्ये आपल्याला माहिती आहे? राईट? 1630 to 1680. सो 17 to 19th century. क्लिअर? सो
पर्पज काय आहे? मराठा मिलिटरी पॉवर, ट्रेड, टेरिटोरियल कंट्रोल. कुठले कुठले फोर्ट्स आहेत बघा? हिल फोर्ट्स, हिल फॉरेस्ट, हिल प्लॅटू, कोस्टल फोर्ट्स, आयलंड फोर्ट्स. सगळ्या प्रकारचे फोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. सो हिल वरती पण फोर्ट्स आहेत, प्लॅटू वरचे पण फोर्ट्स आहेत, देन कुठला आहे कोस्ट वरचे पण फोर्ट्स आहेत, आणि आयलंड वरचे पण फोर्ट्स तुम्ही ह्याच्यामध्ये घेतलेले आपल्याला दिसत आहेत. राईट. सो ह्याच्यामध्ये बघा, जे प्रोटेक्शन स्टेटस आहे, हे जे 12 फोर्ट्स आहेत त्यांना कोण प्रोटेक्ट करत होतं? तर ASI वॉज प्रोटेक्टिंग ऑल दिस फोर्ट्स, अँड महाराष्ट्र डायरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी वॉज प्रोटेक्टिंग ऑल दिस फोर्ट्स. राईट. सो नाव इफ यू सी युनेस्को, हे जे बॅकग्राऊंड आहे ते कुठनं आलेलं आहे? सो इट इज आफ्टर द वर्ल्ड वॉर 2. काय झालं? जेव्हा वॉर झाली तेव्हा काय झालं की जे हेरिटेज गोष्टी होत्या त्या काय झाल्या? डिस्ट्रॉय झाल्या. सो नाव सी यू हॅव टू अंडरस्टँड, आफ्टर द वर्ल्ड वॉर 2, why UN has come, why WHO has come, why World Bank has come, why UNESCO has come. सबका पर्पज एक ही है, टू अवॉइड द नेक्स्ट वॉर. हाउ टू अवॉइड द नेक्स्ट वॉर? राइट. द मेन रिझन फॉर द वॉर क्या होता है? पॉवर्टी. राईट. सो देर फोर काय केलं आपण? आपण काय आणलं? वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँकचं नाव काय होतं त्या काळामध्ये? व्हॉट वॉज द नेम ऑफ वर्ल्ड बँक? IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिडेव्हलपमेंट अँड यू कॅन से रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. तेव्हा मी पॉवर्टी, आज पण बघा वर्ल्ड बँक जेव्हा कुठल्याही फंडिंग करणार कुठल्याही प्रोजेक्टला, पहिली गोष्ट काय बघणार? इज दिस गोइंग टू लीड टू पॉवर्टी रिडक्शन? बिकॉज यू नो पॉवर्टी ब्रेड्स हेट्रेड. बरोबर आहे. राईट. एवढं टेररिझम काय येतंय पाकिस्तानमधनं? कारण की पाकिस्तान काय पुअर आहे. पाकिस्तान जर USA सारखं असलं असतं तिकडनं आले असते का टेररिस्ट इकडे? प्रॉबिलिटी वॉज लो. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो आपण पॉवर्टी एलिव्हेशन करायचं, त्यासाठी काय आणलं? वर्ल्ड बँक. त्यासाठी काय आणलं? IMF का आणलं आपण? सो दॅट मॉनिटरी जे आहेत पॉलिसीज ते रेग्युलेट झाले पाहिजे. मॉनिटरी पॉलिसीज रेग्युलेट झाले, मॉनिटरी पॉलिसीज रेग्युलेट जर झाले तर काय होईल? one country's currency can be transacted in the other country's currency. If rupee cannot be converted into dollar, how is India and USA going to trade? Not possible. तर ते कोण बघणार? IMF. जितना ज्यादा ट्रेड होगा उतना क्या होगा? इंटरलिंकेजेस होगा. आज इंडिया आणि चायनामध्ये खूप सारे डिफरन्सेस आहेत, पण आपण वॉरवरती जातो का? नाही. का? ट्रेड, वी आर व्हेरी मच इंटरलिंक बाय ट्रेड. म्हणून हे सगळे जे बॉडीज आणलेत, आता तसंच हे जे बॉडी आणलेलं आहे इथं तुम्हाला लक्षात, युनेस्को, वर्ल्ड हेरिटेज. का? जर माझ्या किल्ल्याला तिथं कोणीतरी नुकसान केलं, ज्यांनी आक्रमण केलेलं आहे, मला राग राहणार त्यांच्याबद्दल, आणि मी काय करणार? आज नाही तर उद्या त्यांच्यावरती मी बदला घेणार. सो व्हॉट इज दिस गोइंग टू लीड टू? वॉर. सो आफ्टर वर्ल्ड वॉर 2, ऑल द कॉजेस ऑफ द वॉर वे ट्राईड टू बी प्लग्ड इन. WHO काय करणार? हेल्थ. आर यू अंडरस्टँडिंग? आता बघा, तुम्ही विचार करा की चायनामधनं कोविड आला, बरोबर आहे का नाही? राईट. तर कोणाला पण राग येईल की चायनामुळे एवढं सगळं आम्हाला नुकसान झालेलं आहे. राईट. सो ऑल दिस इन्स्टिट्यूशन्स आर गोइंग टू ट्राय टू, यू कॅन से युनिसेफ, चिल्ड्रन वरती फोकस करणार, बिकॉज चिल्ड्रन कॅन बिकम द फ्युचर टेररिस्ट. क्लिअर? सो सिमिलरली आफ्टर द वर्ल्ड वॉर 2, there was this 1972 UNESCO World Heritage Convention, right, which was implemented from 1975. India got added in 77, right. आणि आपण जर बघितलं तर आज वर्ल्ड मध्ये एवढे साइट्स, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत, आणि इंडियाचा नंबर किती आहे? इंडिया इज 6th. इंडिया इज 6th हायेस्ट इन द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. इंडियामध्ये 36 कल्चरल साइट्स आहेत, 7 नॅचरल साइट्स आहेत, आणि एक काय? मिक्स साइट. क्लिअर आहे का? राईट. सो दॅट इज हाऊ यू शुड बी नोईंग. आता हा एक तुम्हाला दिलेला आहे मॅप. हियर यू कॅन सी विच आर द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. राईट. सो नॅचरल साइट जर तुम्ही बघितले तर तुम्हाला काय दिसत आहेत? ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क इज देअर. राईट. नंदा देवी व्हॅली ऑफ फ्लावर्स इज देअर. राईट. नॅचरल मध्ये अजून जर तुम्हाला बघायचं असेल, सुंदरबन इज देअर. क्लिअर आहे? सो ऑल दीज आर द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ओके, यू कॅन जस्ट गो थ्रू देम. राईट. कुठलं मॉडर्न आहे का? सांगा बरं मला. जे मॉडर्न काळामध्ये आपण बनवलेलं असं काय आहे का वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये? जयपूर. ओके. त्यापेक्षा मॉडर्न चंदीगड. राईट. सो इफ यू कॅन सी हियर, architectural work of Lee Corbusier. Right. Chandigarh is the
फर्स्ट प्लॅन सिटी ना, बरोबर आहे का नाही? तर ते प्लॅनिंग जे केलेलं आहे, राईट, सो दॅट इज ऑल्सो द वर्ल्ड हेरिटेज नाव, स्टेटस त्याला भेटलेलं आपण दिलेलं आहे, राईट. सो हुमायून्स टोम इज देअर, कुतुब मिनार इज देअर, खूप सारे आहे. महाराष्ट्रामध्ये बघा किती काय आहे, राईट. यू कॅन सी दिस, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन, आयडेंटिफाय, प्रोटेक्ट, हे सगळं, राईट. यू कॅन जस्ट रीड दिस. आता हे महत्वाचं आहे बघा, लिगल स्टेटस. सपोर्ट काय करणार? वर्ल्ड हेरिटेज फंड असिस्ट इन कन्झर्वेशन, दे आर गोइंग टू फंड, दे आर गोइंग टू असिस्ट. बट लिगल स्टेटस, साइट्स रिमेन अंडर द स्टेट सॉव्हरेंटी, त्यांच्या अंडर जाणार का? नाही. बट देअर प्रोटेक्शन बिकम्स अ शेअर्ड ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी, राईट. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं सिलेक्शन क्रायटेरिया दोन आहेत, कल्चरल, नॅचरल. तर कल्चरचे किती त्यांनी पॅरामीटर दिलेले आहेत? 6 पॅरामीटर दिलेले आहेत. आणि नॅचरलचे किती पॅरामीटर दिलेले आहेत त्यांनी पुढे? सो यू कॅन सी 7, 8, 9, 10, राईट. 4 पॅरामीटर्स दिलेले आहेत त्यांनी, राईट. सो काय, इट शुड बी कल्चरल मास्टरपीस, और इट शुड बी रिलेटेड टू कल्चरल इंटरचेंज, टेस्टिमनी, कल्चरल टेक्नॉलॉजी, लँड यूज ट्रॅडिशन्स, लिंक्स टू युनिव्हर्सल इव्हेंट्स, आयडियाज. आता मराठा मिलिटरीसाठी कुठल्या कुठल्या नंबरला काय भेटलेलं आहे? काय सांगणार तुम्ही? राईट, व्हॉट इज इट? आपण बघितलं ना, युनिव्हर्सल, द राईट, लिंक टू व्हॉट? हा, हिस्ट्री तर आहे, ट्रॅडिशन्स पण आहेत, पण युनिव्हर्सल आयडियाज पण आहेत ना त्यामध्ये, स्वराज्य वगैरे, राईट. आयडियाज पण महत्वाचे आहेत. नॅचरल मध्ये काय, नॅचरल फिनॉमिना असलं पाहिजे, अर्थ हिस्ट्री, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, ऑल दिस थिंग्स आर देअर. अ साईट मस्ट मीट ऍटलीस्ट वन क्रायटेरिया, राईट. बघा, हे लक्षात घ्या. द मिनिस्ट्री ऑफ कल्चर सबमिट्स parliamentary committee that 50 centrally protected documents are missing from official record, right? 50 centrally protected monuments are missing from official record. We need to conserve the, you can say, we need to conserve this architecture heritage. 2018 मध्ये परत बघा, 2018 मध्ये काय प्रश्न विचारलेला आहे मेन्स मध्ये, तुम्ही जर बघितलं, व्हॉट इज द क्वेश्चन आस्क्ड? हे बघा, सेफगार्डिंग द इंडियन आर्ट हेरिटेज इज द नीड ऑफ द मुवमेंट. So you should be knowing ASI, you should be knowing UNESCO World Heritage Site, you should be knowing this Ministry of Culture. हे जर असेल तुम्हाला मार्क्स मिळतील, राईट. हे बघा, इंडियन फिलॉसॉफी अँड ट्रॅडिशन प्लेड सिग्निफिकंट रोल इन कन्सिविंग अँड शेपिंग द मॉन्युमेंट्स अँड देअर आर्ट इन इंडिया. सो इंडियन फिलॉसॉफी, राईट, अँड ट्रॅडिशन्स हॅज प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर ते जास्ती आर्ट अँड कल्चरमध्ये राहील, बट ऍटलीस्ट द फर्स्ट क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. चलो, अब let us see the basic things about this. See, why safeguarding is important? Direct तुम्ही पॉइंट्स लिहू शकता. इट हॅज हिस्टॉरिकल व्हॅल्यू. सॉफ्ट पॉवर, सॉफ्ट पॉवर मध्ये पहिले काय लिहिणार तुम्ही? सगळ्यात जास्ती बुद्धिझम. बुद्धिझममुळं चायनावरती आपण कंट्रोल करू शकतो. बुद्धिझममुळे श्रीलंका, वेर एव्हर द बुद्धिस्ट, यू कॅन से रिलीजन इज द मेजर रिलीजन, राईट. सो वी कॅन यूज दॅट सॉफ्ट पॉवर, राईट. कल्चरल युनिटी, टुरिझम मिळतो आपल्याला एवढं जास्त, राईट. त्यानंतर काय, वी नीड टू डेव्हलप द इन्फ्रास्ट्रक्चर, डेव्हलपमेंट होतं त्यामुळे. थ्रेट्स काय आहेत? पोल्युशन, ताज वॉज बिकमिंग येल्लो, राईट. अर्बनायझेशन, इलिगल कन्स्ट्रक्शन, राईट. डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, डॅम आणि रिझर्व्हायर बांधले त्यामुळे काय झालं? सबमर्ज झाले. ऍक्सेसिबिलिटी इश्यूज झाले. टुरिझम प्रेशर, राईट. सिक्युरिटी गॅप्स, चोरी वगैरे होतं आपल्याकडे खूप खूप गोष्टी. आणि पुअर मेंटेनन्स आहे बघा. अजंटा पेंटिंग्स आर डिटोरेटिंग ड्यू टू ह्युमिडिटी, राईट. ASI's expertise are questioned, right? So what are the challenges? We have seen this. Okay, economic significance बघा, tourism, identity भेटते, all these things are going to be there. Way forward काय करणार आहे आपण? एक होलिस्टिक अप्रोच पाहिजे. ASI, which is a national body, state archaeological bodies and UNESCO. द बेस्ट एक्झाम्पल इथं कॉर्डिनेशन नाहीये. द बेस्ट एक्झाम्पल काय असतं? केलाडी, तमिळनाडू, बरोबर आहे का? ASI गेव अप, स्टेट गव्हर्नमेंट स्टार्टेड डुईंग दॅट. आणि स्टेट गव्हर्नमेंट आता काय प्रोक्लेम करते की इट इज ऑफ द बुद्धा पिरियड, किलाडी, राईट. सो देर शुड बी प्रॉपर कॉर्डिनेशन. ओके, कम्युनिटी ओनरशिप असली पाहिजे, सस्टेनेबल टुरिझम असलं पाहिजे, एज्युकेशन अवेअरनेस, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आपण बघितलेलं आहे 44th साईट आहे, राईट. सो व्हॉट आर द क्रायटेरियाज? क्रायटेरिया नंबर 4 आर्किटेक्चर टेक्नॉलॉजी, क्रायटेरिया नंबर 6, राईट. दिस इज अ कुठल्या टॅग मध्ये भेटले? कल्चरल किंवा नॅचरल? कल्चरल. प्रोटेक्शन 8 वेर अंडर ASI, 4 वेर अंडर द महाराष्ट्र
डायरेक्टेड. कन्व्हेन्शन कुठला आहे आपण माहिती आहे, टोटल साईट्स किती आपल्याला माहिती आहेत, राईट. सो इट इज अ रिमाइंडर ऑफ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू कन्झर्व, ट्रान्समिट दिस हेरिटेज टू द फ्युचर जनरेशन. हे महत्वाचं आहे की ही आपलं वारसा आहे, तो आपल्याला काय द्यायचा आहे, फ्युचर जनरेशनला द्यायचा आहे. सो वी नीड टू कन्झर्व इट, राईट. सो हे कसं कन्झर्व करायचं, लोकल गव्हर्नन्स, ASI, युनेस्को फ्रेमवर्क्स, कम्युनिटी, एव्हरीबडी कम्स टुगेदर. आपल्याला काय मिळणार, सॉफ्ट पॉवर, सस्टेनेबल टुरिझम, इकॉनॉमी आणि कल्चरल प्राईड मिळणार. सो दिस वी हॅव ऑलरेडी सॉल्व्ड, राईट. सो दिस इज देअर. आता प्रश्न बघा काय येणार. डिस्कस द challenges of conserving UNESCO World Heritage Sites in India with special reference to forts and coastal heritage structures. तर तुम्हाला 2-3 तरी एक्झाम्पल माहिती असले पाहिजे वर्ल्ड हेरिटेज साईट कुठले आहेत. मग तुम्ही त्याला एक्झाम्पल म्हणून कोट करून तुम्ही सांगणार व्हॉट आर द, यू कॅन से प्रॉब्लेम्स इन कॉन्झर्विंग देम, व्हॉट आर द चॅलेंजेस इन कॉन्व्हर्जिंग देम, राइट. सो दैट इज वेरी वेरी, यू कैन से नाइस. चलो अभी इसका आंसर बता दो. काय असणार आंसर? हाँ, नन. Yes, what is the answer? Right. Only Maharashtra and Tamil Nadu, not Goa. 8 forts are under, right. So not all 12. ते पण बघितलं ना आपण. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की हे जे सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे जे फोर्ट्स आहेत, दे आर क्लासिफाईड ॲज आयलंड फोर्ट्स. सो व्हॉट शुड बी द आन्सर? 2 इज करेक्ट. काय येतंय ह्याच्यामध्ये? 3 ओनली नसणार ना. हां, सो 2 ओनली शुड बी द आन्सर. ओनली 2 शुड बी द आन्सर. क्लिअर, जे इथं दिसत नाही आपल्याला. चलो आगे. विच ऑफ द फॉलोइंग आर ट्रू अबाउट द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन? येस, व्हॉट शुड द आन्सर? एकदम UPSC स्टाइल क्वेश्चन है. येस, रेज योर हैंड्स. नो वन. हाँ बोल बा. 1, 2 and 4. 3 is wrong. Sites inscribed on the list become the property of UNESCO. बनणार का? स्टेट सॉव्हरेंटी आहे. सो एलिमिनेटेड. 3 गेला की ऑटोमॅटिकली काय जाणार आहे, बी जाणार आहे, डी जाणार आहे. 2 and 4, 1 तर करेक्ट आहे ना. Started in 72, implemented in 75, India got added in 77. Yes or no? Right. So answer should be B. With reference to World Heritage Sites in India, which of the following statements are correct? काय असेल उत्तर सांगा बरं. ऑल आर करेक्ट. ठीक है, गुड. चलो नाउ नेक्स्ट टॉपिक, GM क्रॉप्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. काय करणार आहे आपण? GM क्रॉप्स. ओके, चलो जल्दी जल्दी से करेंगे. एनी डाउट्स अप टिल नाउ? नॅचरल असेल का? आर्किटेक्चर आहे ना, बघितलं ना आपण. चंदीगड इज व्हॉट इट इज, दे आर सेइंग दैट इट इज अ एग्जांपल, फाइन एग्जांपल ऑफ अ आर्किटेक्चर. फील्ड ट्रायल्स ऑन जेनेटिकली मॉडिफाइड मेज एंड GM क्रॉप्स इन इंडिया. चलो तो इसके रिलेटेड अभी 2-3 चीजें पहले हम कर लेंगे, राइट. मोर देन दिस न्यूज, वी आर इंटरेस्टेड इन द इकोसिस्टम, वी आर इंटरेस्टेड इन द स्ट्रक्चर, अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ GM, अंडरस्टँड. मग सो एक गव्हर्नन्स पार्ट असणार आहे या इशूचा, आणि दुसरा पार्ट कुठला असणार आहे या इशूचा? सायन्स पार्ट असणार आहे या इशूचा, राईट. सो लेट अस ट्राय अँड अंडरस्टँड सम ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स विच आर देअर इन दिस टॉपिक. चलो पहिले एक महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, RCGM. व्हॉट इज RCGM? RCGM काय असतं? लिहा, रिव्ह्यू कमिटी ऑन जेनेटिक मॅनिप्युलेशन. रिव्ह्यू कमिटी ऑन जेनेटिक मॅनिप्युलेशन approves research proposals, approves research proposals, right, that involve GM, that is genetic modification, right. Genetic modification can be of
Genetic modification can be of crops, can be of microorganisms and can be of animals. आपण ॲनिमल्सचं ऑलरेडी बघितलेलं आहे. बरोबर. सो तुम्हाला जर हे रिसर्च करायचं असेल तर पहिलं अप्रुव्हल कोणाकडनं लागणार तुम्हाला? RCGM. Now you should be knowing that this RCGM comes under DBT, that is Department of Biotechnology. It comes under Department of Biotechnology. कुठली मिनिस्ट्री आहे? मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. राईट. सो फर्स्ट रिसर्च अप्रुव्हल देणार कोण आहे? मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि त्यामध्ये कुठली त्यांनी कमिटी बसवलेली आहे? RCGM. RCGM. राईट. Review Committee on Genetic Manipulation. Okay. Then there is, you all must be knowing, GEAC. GEAC, Genetic Engineering Appraisal Committee. दूसरी कमिटी कुठली आहे? GEAC. GEAC, Genetic Engineering Appraisal Committee. Right. What does it do? खुशी, क्या करते हैं GEAC? क्या फर्क होगा RCGM और GEAC में? क्या फर्क होगा? सो GEAC gives the final authority. It gives the final authority, right, for commercial release. राईट. म्हणजे रिसर्च करण्याची परवानगी कोण देणार? मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. की तुम्हाला काय करायचं ते रिसर्च करा. बट ते रिसर्च झाल्यानंतर शुड दिस बी रिलीज्ड इन ओपन मार्केट, त्यासाठी परमिशन कोण देणार? GEAC, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी. राईट. ते परमिशन कशावर देणार? आफ्टर रिव्ह्यूइंग द फील्ड ट्रायल डेटा. आफ्टर रिव्ह्यूइंग द फील्ड ट्रायल डेटा प्रोव्हाइडेड बाय, कोण देणार त्यांना फील्ड ट्रायल डेटा? RCGM. RCGM. राईट. एक महत्वाची गोष्ट लिहा, जे युपीएससीने ऑलरेडी PYQ मध्ये विचारलेलं आहे. GEAC इज अ लीगल अथॉरिटी. इट इज अ लीगल अथॉरिटी फॉर GMOs. फॉर GMOs. आता ही जर लीगल अथॉरिटी असेल तर देर शुड बी सम लॉ. व्हॉट इज दॅट लॉ? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट comes under Environmental Protection Act 1986. राईट. आणि हे जे GEAC आहे ते कुठल्या मंत्रालयाच्या अंडर येतं? विच मिनिस्ट्री? आता एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे तर कुठे येणार? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट. पण ते पूर्ण मिनिस्ट्रीचं नाव काय? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, येस, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. MOEFCC. MOEFCC हे पूर्ण मिनिस्ट्रीचं नाव आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे दोन महत्वाचे बॉडी काय आले का? रिसर्चला परवानगी देण्यासाठी वेगळी बॉडी आहे आणि ते कमर्शियल रिलीज करण्यासाठी वेगळी बॉडी आहे. आणि ह्यांच्यामध्ये काय झालं होतं? टसल झालं होतं जेव्हा आपले ऍग्रिकल्चर मिनिस्टर हे शरद पवार होते. राईट. इन अराउंड 2009, 2010 वगैरे मध्ये. तर त्यावेळेस काय झालेलं होतं की जी दोन मिनिस्टर्स आहेत, तर शरद पवार वॉन्टेड टू ब्रिंग BT ब्रिंजल. ही वॉन्टेड टू ब्रिंग BT ब्रिंजल. आणि मिनिस्ट्री ऑफ जे सायन्स आहे दे गेव द ऑल गुड रिपोर्ट्स. राईट. बट त्यावेळामध्ये मिनिस्ट्री ऑफ जे एन्व्हायरमेंट होते, दॅट इज जयराम रमेश, ही सेड, त्याच्या अंडर GEAC होती ना, सो ही डिड नॉट गिव्ह द परमिशन. तर आज पण तुम्हाला माहिती आहे, आज इव्हन टुडे आर देर एनी GM क्रॉप्स अलाउड इन इंडिया फॉर कमर्शियल पर्पज? Yes, BT cotton. But those crops are only allowed where? Non-food crops. नॉन फूड क्रॉप्स मध्येच आजपर्यंत आपण काय केलेलं आहे? GM ला अलाउ केलेलं आहे. फूड क्रॉप्स मध्ये आपण रिसर्च वगैरे सगळं करतोय. बट आर वी अलाउइंग, म्हणजे कमर्शियल GEAC कोणाला तरी दिलेलं आहे का कमर्शियल? आतापर्यंत दिलेलं नाही. तर आपण ह्या सगळ्या इश्यूज जे आहेत त्याच आपण समजून घेणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर दोन मिनिस्ट्रीच्या अंडर GMचा विषय येतो. एक मिनिस्ट्री ऑफ सायन्स, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट. हे दोन गोष्टी आहेत. BT कॉटनला परवानगी दिलेली आहे. आज लक्षात घ्या काय झालेलं आहे? मोर दॅन 90% ऑफ द कॉटन विच इज ग्रोन इन इंडिया इज BT कॉटन. ह्याच्यामुळे काय होतं? व्हॉट इज वन ऑफ द एथिकल प्रॉब्लेम्स? व्हॉट इज वन ऑफ द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स? जे ओरिजिनल सीड्स आहेत, जे ओरिजिनल प्लांट आहे, दॅट इज गोइंग टू गेट
रिप्लेस्ड. सो तुमचं जीन डायव्हर्सिटी कमी होणार. काय कमी होणार? जीन डायव्हर्सिटी कमी होणार. तर उद्या जर कुठले क्लायमेटिक चेंज झाले, ड्रॉट आला, फ्लड आला, तर तुमचे जर जेनेटिक डायव्हर्सिटी तुमच्याकडे असेल तर एखादं कॉटन जगू शकतो ना त्यामध्ये. पण तुम्ही जर सगळंच बीटी कॉटन लावणार आणि ते अडॅप्ट नाही करू शकलं अकॉर्डिंग टू द क्लायमेट, तर काय होणार? कॉटन इज गॉन फॉर अस. कपडे गेले, मग प्लास्टिकचे कपडे घालायचे. बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? असा प्रॉब्लेम होऊ शकतो. क्लिअर आहे? सो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके. देन अजून एक महत्वाचं जे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, दॅट इज BRL1, BRL2. बायो सेफ्टी रिसर्च लेवल 1, BRL1, BRL2. राईट. सो BRL1, BRL2. BRL1 म्हणजे काय असतं? टेस्टिंग इन स्मॉल सेटअप इन आयसोलेटेड एरियाज. नो रिस्क ऑफ क्रॉस कंटॅमिनेशन. नो रिस्क ऑफ क्रॉस कंटॅमिनेशन. काय झालं? तुम्ही समजा बीटी कॉटन उगवलं आणि बीटी कॉटन कुठं उगवलं? ओपन मध्ये उगवलं. मग पॉलिनेशन होईल. बीटी कॉटन आणि दुसरा कॉटन असेल, त्यामध्ये काय होईल? यू कॅन से क्रॉस पॉलिनेशन जर झालं, काय झालं तर देन ह्या बीटी कॉटनचे ट्रेड्स नॉर्मल कॉटन मध्ये पण जातील ना. सो क्रॉस, हे जे काय आहे क्रॉस कंटॅमिनेशन, ते नाही झालं पाहिजे. राईट. सो देअरफॉर जेव्हा तुम्ही स्मॉल स्केलवरती ट्रायल्स करता, त्याला तुम्ही काय म्हणणार? BRL1, बायो सेफ्टी रिसर्च लेवल 1. राईट. अँड BRL2 म्हणजे काय असणार आहे? वेन यू आर कंडक्टिंग इन लार्ज स्केल field trials. Field trials. Right. So these are the two type of, you can say, BRL. These are the two types of BRL which we need to understand. First is the low risk. Other is going to be the, you can say, having major or moderate risk. Okay. चला, आता अजून एक जे न्यूज मध्ये असतं GM बद्दल, दॅट इज बीटी कॉटन इज अलाउड बट वन टाइप ऑफ बीटी कॉटन इज बॅन. कुठला बॅन आहे? कुठल्या टाइप ऑफ बीटी कॉटन बॅन आहे? ऍग्रिकल्चर वाले कुठे आहेत? ऍग्रिकल्चर ऑप्शनल. कुठला बॅन आहे बीटी कॉटन? तर लिहा, HT बीटी कॉटन इज बॅन. HT. HT म्हणजे काय असणार? हर्बिसाइड टॉलरन्स. हर्बिसाइड टॉलरन्स. बीटी तुम्हाला माहिती आहे, बॅसिलस थुरिंजेनेसिस. राईट. सो HT बीटी कॉटन इज बॅन्ड. हे लक्षात घ्या. बट स्टील इलिगली महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये फार्मर उगवत आहेत. आलं तुम्हाला लक्षात? बँड आहे तरी पण ते उगवत आहेत. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता HT म्हणजे काय? हर्बिसाइड. आता लक्षात घ्या, सगळ्यात पॉप्युलर आपण म्हणू शकतो किंवा सगळ्यात इम्पॉप्युलर जो हर्बिसाइड आहे तो कुठला असतो? ऍग्रिकल्चर. कुठला असतो? इट इज ग्लायफॉसेट. कुठला आहे? ग्लायफॉसेट. ग्लायफॉसेट म्हणून लिहा. ग्लायफॉसेट. इट इज द मोस्ट कॉमन हर्बिसाइड. GLYPHOSATE. ग्लायफॉसेट इज द मोस्ट कॉमन हर्बिसाइड. अब देखो क्या कर रहे हैं ये लोग. व्हाट आर दे डुईंग थ्रू द GM. मी जर GM माझा क्रॉप आहे, बीटी कॉटन उगवला मी, आणि त्यामध्ये मी असे जीन्स टाकले की मी फुल हर्बिसाइड मारणार, पण माझ्या क्रॉपला काय इम्पॅक्ट होणार नाही, कारण की मी त्याचे जीन्स काय केलेत? मॉडीफाय केलेले आहेत. पण माझ्या क्रॉपच्या इर्द गिर्द जेवढे काय ग्रास वगैरे उगला असेल ते सगळं मरून जाणार त्याने. आलं तुम्हाला लक्षात? काय वाय आय एम डुईंग दिस? मला मॅन्युअल लेबर नाही करायचं, मला मशीन्स नाही लावायची. मला काय करायला लागणार की मी उगवलं, त्याला खत वगैरे टाकलं तर आजूबाजू गवत वगैरे खूप येणार ना. बरोबर काय? मग ते जाऊन काढा, मशीननी काढा, कोण हे सगळं करत बसणार? त्यापेक्षा फक्त आपलं हर्बिसाइड मारून टाका. आजूबाजूला जेवढं उगलं असेल सगळं काय होऊन जाणार? मरून जाणार. बट नाऊ व्हॉट इज द प्रॉब्लेम? हा जो आपला ग्लायफॉसेट आहे, दॅट इज कार्सिनोजेनिक. दॅट इज कार्सिनोजेनिक. सो तुम्ही ते मारलं, तुमच्या प्लांटला काय झालं नाही, बट अल्टिमेटली दॅट इज गोइंग टू कम इन टू द फूड चेन. आर यू अंडरस्टँडिंग दिस? म्हणून HTBT cotton should be banned. Because if you are doing HTBT cotton, what is the policy? You are trying to ban
ग्लाय हे जे काय आपलं कुठलं आहे ग्लायफोसेट. यू आर गोइंग टू बॅन ग्लायफोसेट बिकॉज इट शुड नॉट कम इन टू द फूड चेन. बट वेन यू आर गोइंग टू यू कॅन से ग्रो HTBT कॉटन, ऑटोमॅटिकली फार्मर्स काय यूज करणार हर्बिसाइड, आणि ते कुठे जाणार? फूड चेन मध्ये जाणार. गेम कळालं का तुम्हाला काय? येस ऑर नो? सो दॅट इज वाय दिस HTBT कॉटन इज यू कॅन से बँड, राईट. तर असं आपल्याला दिसत आहे, राईट. सो HTBT कॉटन हॅज नॉट गॉट कमर्शियल कल्टिवेशन अप्रुव्हल फ्रॉम हुम? GEAC. GEAC ने अप्रूव्ह केलेलं आहे का? नाही. BT कॉटनला अप्रूव्ह केलंय का? येस. क्लिअर आहे का? बट स्टिल वी कॅन सी देर इज सम इलिगल कल्टिवेशन ऑफ HTBT cotton in where? Gujarat and Maharashtra. And I've already told you what can be the health hazards of this because the concerns of glyphosate चा जो कन्सर्न आहे, राईट. 2017 मध्ये सुप्रीम कोर्टनी पण बॅन केलेला होता सेल ऑफ HTBT कॉटन सीड्स, राईट. सो स्टिल इलिगली दिस इज ऑल हॅपनिंग, राईट. WHO नी टॅग दिलेला आहे की ग्लायफोसेट इज प्रॉबेबली कार्सिनोजेनिक टू ह्युमन्स, राईट. इट इज कार्सिनोजेनिक टू ह्युमन. प्लस ग्लायफॉसेट दुसरा काय प्रॉब्लेम होणार? इट कॅन लीड टू सुपरवीड्स. इट कॅन लीड टू सुपरवीड्स. तुम्ही ग्लायफॉसेट मारत राहिले रोज, बरोबर आहे, मग असे वीड्स उगणार की जे ग्लायफॉसेट रेजिस्टंट असणार. त्याला ग्लायफॉसेट दिला तरी ते मरणार नाही. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो दे आर रेजिस्टंट टू दिस, राईट. ओके. तर अशा प्रकारे अजून आपण बघू की ह्याच्यामध्ये की गोष्टी अजून काय करायच्या आहेत का. हा. आता 3 आपल्याला महत्वाचे बघायचे आहेत बघा. एक, बार्नेस कीवर्ड्स येते GM रिलेटेड आपल्याला प्रिलिम्स मध्ये येऊ शकतात. बार्नेस, BARNASE, बार्नेस. बार्नेस बार्नेस काय करतं? इंड्यूस मेल स्टरिलिटी इन प्लांट्स. इंड्यूस मेल स्टरिलिटी इन प्लांट्स, बार्नेस. Then you have got Barstar, BARSTAR. This restores fertility in male sterile plants. राईट. कसं करतं काय करतं तुम्ही घेणं देणं एवढं डिटेलमध्ये जाऊ नका, बरं का? नाही तर ऍग्रिकल्चर ऑप्शनल पण माहित नसली तर आपण लोड घेऊ नका. माहिती का? हा. मग तुम्ही कशा लोड घेता GS वाले, राईट. आणि थर्ड आहे बार. आता बार म्हणजे तुमचा बार नाही, संध्याकाळवाला, बरोबर आहे का नाही? दिस इज फंक्शन काय बारचं, राईट. द फंक्शन ऑफ बार इज हर्बिसाइड रेजिस्टन्स, राईट. एवढे तुम्हाला जर की गोष्टी आले तर मग आता आपण ही न्यूज कव्हर करू शकतो. अजून काय आहे का? आई एम जस्ट ट्राइंग टू सी इन दिस न्यूज. बहुत सारे इसमें आपको चीजें मिलेंगी. हा, हे न्यूज तर फक्त एक बहाना है, बट हमको तो सब बाकी का अंदर का सीखना है, राईट. तर काय झालंय बघा, पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी काय केलेलं आहे? रिसिव्ड, त्यांना काय कोणाचं रिसिव्ह भेटलेलं आहे आपल्याला माहिती आहे. आता तुम्हाला कळेल ना, ह्यांनी अप्रुव्हल दिलं. पंजाब स्टेट नी पण कन्सेंट. तुम्ही काय करा? फील्ड ट्रायल्स करा. कशाचे करा? 2 ट्रान्सजेनिक मेज हायब्रिड्स इन कोलॅबरेशन विथ हुम? बेअर. हा बेअर जो आहे ते मेजर जी कंपनी आहे त्याला त्यांनी विकत घेतलेला आहे, मॉन्सॅन्टो. मॉन्सॅन्टो इज द बिगेस्ट कंपनी फॉर दिस GM क्रॉप्स, बरोबर आहे. मॉन्सॅन्टो म्हणून कंपनी आहे, तर त्या मॉन्सॅन्टो कंपनीला आता कोणी विकत घेतलेलं आहे? बेअर केमिकल्स इज अ ह्यूज जायंट, राईट. चला, आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की ही जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट, राईट. सो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज ह्यांनी काय केलेलं आहे? रूल्स, राईट. रूल्स ह्यांनी चेंज केलेले आहेत अंडर द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट टू एनहान्स द ट्रान्सपरन्सी रिगार्डिंग द GM, राईट. सो काय रूल्स आहेत आपण ते बघणार आहे पुढे, राईट. आता बघा प्रॉब्लेम काय. हा जे GM मेज आहे त्याला कुठले परमिशन दिलेली आहे? कन्फाइंड
फील्ड ट्रायल्स म्हणजे काय असणार, कुठल्या ट्रायल्स असणार, BRL 1. BRL 1 ट्रायल्स असणार. तुम्हाला तर BRL कळालं बरोबर आहे, राईट. आता बघा काय त्याच्यामध्ये ट्रायल्स का प्रॉब्लेमॅटिक आहे. हर्बिसाइड टॉलरंट. हर्बिसाइड टॉलरंट तुम्ही मेज व्हरायटी आणताय. हर्बिसाइड टॉलरंट म्हणजे तुम्हाला तिथं काय, इट शुड बी टॉलरंट टू व्हॉट, बरोबर. बट सी यू आर ब्रिंगिंग अ सीड विच इज हर्बिसाइड टॉलरंट, मतलब इट इज ग्लायफोसेट टॉलरंट, बट युअर पॉलिसी इज यू वॉन्ट टू बॅन दिस. युअर पॉलिसी काय म्हणतीये, त्याला बॅन करायचं. मग हे सीड कशाला आणताय तुम्ही. हॅव यू अंडरस्टूड दिस, क्लिअर व्हॉट इज द न्यूज. दॅट इज वाय दिस इज अ कॉन्ट्रोवर्सी, राईट. दुसरं काय आहे, इन्सेक्ट रेजिस्टंट आणताय तुम्ही, राईट. इन्सेक्ट रेजिस्टंट तर ठीक आहे, बीटी. बीटी म्हणजे काय, तो बॅक्टेरियाचा तुम्ही जर टाकला तर एनी पेस्ट आलं, पेस्ट मेजरली जो आला, बॉलवर्म और एनी वर्म जर आला तर ते वर्म मरून जाणार ते खाल्लं की. दिस इज ओके, दिस इज गुड, बट यू डोंट वॉन्ट दिस, क्लिअर. सो दॅट इज देअर. हे बघा BRL 1, BRL 2. बघा आता लक्षात घ्या, BRL 1चं परमिशन कोण देत आहे, BRL 2चं परमिशन कोण देत आहे, क्लिअर आहे का, राईट. नाउ यू कॅन अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स व्हेरी इझिली, राईट. बघा आता हे प्रॉब्लेम्स आहेत. सो दिस इज जस्ट, ह्याला तुम्ही इकडे GM मेज घेतलेलं आहे, बरोबर. बट हा प्रॉब्लेम सगळ्यांबरोबर असणार आहे, एन्व्हायरमेंटल रिस्क, जीन मध्ये मिक्स होऊन जाणार, जीन कंटॅमिनेशन, लॉंग टर्म फूड सेफ्टी प्रॉब्लेम येऊ शकतो, राईट. हे बघा, इट इज बॅन्ड इन पंजाब, इट इज बॅन्ड इन पंजाब. सो दिस इज सीन ॲज अ कॉन्ट्राडिक्टरी. कोणी रिक्षाने आलो होतं का आज लेक्चरला, पर्स विसरले का तुम्ही, कोणाचं पर्स राहिलंय का रिक्षामध्ये, कोणाचं नाही ना, ठीक आहे, राईट. सो हे बघितलेलं आपण. आपलं काय करायचं आता, ट्रान्सपरन्सी आणायचं याच्यामध्ये. का ट्रान्सपरन्सी आणायची, बिकॉज यू कॅन सी ना की एक साईडला आपण ते बॅन करतोय आणि दुसऱ्या साईडला आपण त्याचेच रिसर्च करतोय. सो वी नीड टू ब्रिंग सम काइंड ऑफ ट्रान्सपरन्सी, ओके. आणि हे जे कंपनीज आहेत, बेअर वगैरे जे कंपनीज आहेत, ते ऑलरेडी बदनाम आहेत. बरोबर आहे, मॉन्सॅन्टो बदनाम होती म्हणून आता बेअरने घेतलं, बेअर बदनाम होती. का बदनाम होती, की तुम्ही तशी सीड बनवली की काय होऊन जाते, मोनोपोली. त्यामध्ये जर त्यांनी टर्मिनेटर जीन काढलं, टर्मिनेटर जीन म्हणजे काय, दॅट सीड कॅन ओनली बी यूज फॉर वन्स, राईट. त्यामधनं जे प्लांट येईल, त्या प्लांटचे सीड तुम्ही परत लावले तर त्यामधनं काहीच उगणार नाही, राईट. तर एव्हरी इयर द फार्मर्स देन हॅव टू बाय फ्रॉम द कंपनी, द कंपनी माइट इन्क्रीज द रेट्स एव्हरी इयर, राईट. सो ह्या गोष्टी आहेत, ओके. सो IP, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, सीड मोनोपोली, कन्सेन्स, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. So you know what is GM? GM is nothing but the DNA is altered via जेनेटिक इंजिनिअरिंग. आपण ते जेनेटिक इंजिनिअरिंग साठी CRISPR-Cas9 टेक्नॉलॉजी वापरतात, ते पण बघितलं पाहिजे, राईट. सो पेस्ट रेजिस्टन्स होते ज्याने, हर्बिसाइड टॉलरन्स, ड्रॉट रेजिस्टन्स, बायोबॉटिक. सो वाय GM इज डन, पेस्ट रेजिस्टन्स वन रीजन, हर्बिसाइड, ड्रॉट टॉलरन्स अँड बायो fortification, right. How it is developed, जीन गन इज देअर, ऍग्रो बॅक्टेरियम मेडिटेटेड ट्रान्सफर इज देअर, राईट. या सगळ्या गोष्टींनी इट इज डन, ओके. सो आपण जर बघितलं, व्हॉट इज द रेग्युलेशन इन इंडिया, इफ यू सी द रेग्युलेशन इन इंडिया, राईट. सो यू कॅन सी दॅट बेसिकली, सो व्हॉट इज द रेग्युलेटरी आर्किटेक्चर, इन्स्टिट्यूशनल बायोसेफ्टी कमिटी इज देअर, राईट. सो इन हाऊस जिथे म्हणजे ट्रायल्स होत आहेत, म्हणजे युनिव्हर्सिटी वगैरे असेल तर त्यांची इन हाऊस कुठली तरी कमिटी असेल. मग आपल्याला RCGM माहिती आहे, GEC माहिती आहे. मग काय आहे, देर इज वन मोर, रिकॉम्बिनंट DNA ऍडवायझरी कमिटी. सो दिस ऑल्सो कम्स अंडर DBT. बट हे दोन मेजर कमिटीज आहेत. हे इन हाऊस कमिटी आहे की जिथं युनिव्हर्सिटी वगैरे मध्ये चाललंय ते स्वतः काळजी घेतील ना त्या गोष्टीचं, राईट. आणि स्टेट
गव्हर्नमेंट पण काळजी घेणार, कारण की हे दोन जे आहेत ते मेजरली नॅशनल गव्हर्नमेंट करतंय काम. तर इथं स्टेट गव्हर्नमेंट पण इन्स्पेक्शन वगैरे त्यावरती ठेवणार, डिस्ट्रिक्ट लेवल पण ठेवणार. आणि लॉ कुठनं येतोय सगळा? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आपण बघितलेला आहे, राईट. सो दॅट इज देअर. आता अजून एक जो अँगल आहे जीएम रिलेटेड, न्यू रूल्स टू प्रमोट व्हॉट? ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, राईट. कुठे न्यू रूल्स आहेत? राईट, कुठे न्यू रूल्स आहेत? फॉर GEAC. New rules have come for GEAC. What are the new rules? First, disclose conflict of interest. क्या करो? डिस्क्लोज कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. अगर मी जीईएसी मध्ये मला बोलवलं आणि माझे काहीतरी इंटरेस्ट आहेत त्यामध्ये, तो बट ऑब्वियस आय एम नॉट गोइंग टू बी अ न्यूट्रल एक्सपर्ट देर. सो यू डिस्क्लोज दॅट. अँड इफ देर इज अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, राईट, टेक द रिक्युसल. राईट, जस्ट टेक द रिक्युसल. म्हणजे काय? यू जस्ट गेट, you can say, you would say that for this thing I am not going to be the member, right? I am not going to give the vote, I am not going to give my expert advice, right? So I am just going to, you can say, not participate. I am not going to participate. And अजून एक रूल काय म्हणते? यू नीड टू डिक्लेअर प्रोफेशनल अफिलिएशन्स फॉर द प्रिसिडिंग 10 years. तुम्ही या कंपनीकडनं कधी रिसर्च तुमचं फंड झालं होतं का, काय झालं होतं का, तुम्ही सगळं तुमचं काय करायचं? डिक्लेरेशन करायचं. हे रूल्स आले सो दॅट देर इज मोर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, राईट. बीटी कॉटन बघा, 90% ऑफ द कॉटन एरिया. बीटी काय करते? बॉलवॉर्मला मारणार आहे. बॉलवॉर्मनी अटॅक केला, पेस्टनी अटॅक केला की ते खाणार, आणि खाले की ते मरणार, राईट. बीटी ब्रिंजल, बीटी ब्रिंजल बघा, जीईएसी ऑल्सो अप्रूव्ह 2009. मी तुम्हाला सांगितलं होतं, शरद पवार, राईट. बट आता काय केलेलं आहे? मोरॅटोरियम. मोरॅटोरियम म्हणजे टेम्पररी स्टॉप, टेम्पररी स्टॉप. आर यू अंडरस्टँडिंग दिस? मग जीएम मस्टर्ड आहे. जीएम मस्टर्ड मी तुम्हाला हे सांगितलं होतं बघा, बार्नेस, बास्टर अँड बार. काय असतंय? हा. सो का असं करायचं तुम्हाला? बार्नेसनी काय होणार आहे? स्टेरिलिटी होणार, ह्याच्यानी स्टेरिलिटी जाणार, बरोबर. का असं करताय तुम्ही? बिकॉज हा जो आहे जीएम मस्टर्ड जो आहे, मस्टर्ड, इट इज अ सेल्फ पॉलिनेटिंग. इट कॅन डू सेल्फ पॉलिनेटिंग. जर सेल्फ पॉलिनेटिंग असेल तर तुमचे जे जीन्स असतील तेवढे चांगले होणार नाही. सो यू वॉन्ट क्रॉस पॉलिनेशन. देअरफॉर एकला तुम्ही स्टराईल केलं तर ऑटोमॅटिकली काय होणार? क्रॉस पॉलिनेशन होणार. आय होप तुम्हाला बेसिक कळतं की सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, राईट. सो देन ऑटोमॅटिकली काय होणार? हायब्रिड. क्रॉस पॉलिनेशन झालं की काय बनू शकतं तुमचं? हायब्रिड विथ बेटर जीन्स. मग त्याचं जे हे असणार इल्ड वगैरे, दॅट इज गोइंग टू बी बेटर. सो फॉर दॅट क्रॉस पॉलिनेशन, व्हॉट आर दे युझिंग? दिस जीन्स, बार्नेस, बास्टर अँड बार. कशासाठी वापरतायत? क्रॉस पॉलिनेशन. गेम कळाला का तुम्हाला? राईट. जीएम मेज आहे, कन्फाईन टू द फील्ड ट्रायल्स, आपल्याला माहिती आहे, राईट. हे बघा, ह्याच्यामध्ये बार्नेस, बास्टर, बार आणि बास्टा इज अगेन हर्बिसाइड रेजिस्टन्स. जीएम मेज आताच आपण बघितलं की HT, राईट, ग्लायफॉसेट जे आहे. परत ह्याच्यामध्ये पण चाललेलं आहे बघा, हे HTBT कॉटन. इज इट अप्रूव्ड? सो आय होप नाव यू हॅव अंडरस्टूड. बघा, बार्नेस काय करतं? मेल स्टेरिलिटी, राईट. बास्टर रिस्टोर्स फर्टिलिटी इन द हायब्रिड अँड बास्टा हर्बिसाइड रेजिस्टन्स. एवढं जरी तुम्हाला माहिती असेल तरी बघा, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ जीएम क्रॉप्स? पेस्ट रेजिस्टंट, क्लायमेट रेजिस्टंट, बायोफॉर्टिफिकेशन. एक्झाम्पल काय देणार? बायोफॉर्टिफिकेशन, गोल्डन राईस. बीटा कॅरोटीन इज ऍडेड इन टू दॅट, राईट. सो दॅट द राईस ने आपण काय करू शकतो? यू कॅन से आयर्न त्यात टाकू शकतो, त्यामध्ये झिंक टाकू शकतो, बरोबर आहे का नाही? सो दॅट यू विल गेट युअर न्यूट्रिशन. इंडियामध्ये प्रॉब्लेम आहे ना, नाऊ वी हॅव गॉट फूड सेफ्टी, बट स्टील वी नीड टू अचीव व्हॉट? न्यूट्रिशनल, यू कॅन से, हंगर जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आपण एक ऑप्शन काय देऊ शकतो नेहमी? बायोफॉर्टिफिकेशन, राईट. सो बघा, अजून एक एक्झाम्पल आहे का जीएम क्रॉप्स पोस्ट हार्वेस्ट कॉन्झर्वेशन. म्हणजे काय होणार की आता टोमॅटोज आहेत, फॉर एक्झाम्पल, इफ यू हार्वेस्ट देम, देअर शेल्फ लाईफ इज व्हेरी लो, व्हेरी लेस, राईट. तो अमेरिकामध्ये त्यांनी काय केलं? जीएम टोमॅटो आणलेला आहे. तो जीएम टोमॅटो जर आपण बघितला, त्यामध्ये त्यांनी काय केलं? हे फ्लॅवेर, राईट, सॅवेर, ह्याच्यामध्ये काय करून टाकलेलं आहे? एक्सटेंडेड द शेल्फ लाईफ.
राईट. सो व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ जीएम क्रॉप ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. राईट. सो बायो यू कॅन से फार्मिंग करू शकतो, वॅक्सिन्स, हे सगळ्या गोष्टी. राईट. अँड जीएम टू ऍब्झॉर्ब हेवी मेटल्स. आपण जे पोल्युशननी हेवी मेटल्स रिलीज केलेले आहेत, तर असे क्रॉप्स आणू शकतो की ते ऍब्झॉर्ब करतील पाणी वगैरे मधून. राईट. व्हॉट आर द कन्सर्न्स? एन्व्हायरमेंटल कन्सर्न, जीन फ्लो प्रॉब्लेम, सुपरवीड्स होऊ शकतात. राईट. मोनोकल्चर, सगळं आता बीटी कॉटनच आहे. हेल्थ, वी डोंट नो व्हॉट इज द हेल्थ इम्पॅक्ट. कॅन्सर होणार, काय काय होणार आपल्यावरती. राईट. सो लॉंग टर्म इम्पॅक्ट आपण केलं नाहीये. रेग्युलेटरी प्रॉब्लेम काय आहे? आपण बघितलेलं आहे की ओपेसिटी, जर त्या कमिटीमध्येच कोणतरी हा असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. राईट. सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आर गोइंग टू बी देअर. सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम मध्ये काय? आयपीआर इज ओन्ड बाय फ्यू कंपनीज. दॅट इज अ प्रॉब्लेम. गव्हर्नन्स प्रॉब्लेम, इलिगल कल्टिवेशन चाललेलं आहे. राईट. एफिशियन्सी ट्रेंड्स आहेत. राईट. सो काय होतंय? यील्ड स्टॅग्नेशन इन कॉटन. ओके. अँड पंजाब स्पेसिफिक दिस हॅज बीन बॅन्ड. सो I think that we have covered. आता international practices. If you see EU is very conservative approach. They don't want GM crops. If you see US and Canada, they are very aggressive approach. They have, आता तुम्ही बघितलं टोमॅटो, मेज, सगळं तिकडे जीएमच आहे. राईट. EU प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. राईट. ह्यांचं कसं प्रिन्सिपल आहे? सायन्स बेस्ड अप्रुव्हल्स, हाय अडॉप्टेशन. राईट. आणि ब्राझील, अर्जेंटिना अगेन त्यांनी पण जीएम, सोय, मॅगझिन, सॉरी, मेज वगैरे खूप वापरलेला आहे. राईट. सो ऑल दिस थिंग्स आर देअर. आता आपल्याला प्रॉब्लेम काय आहे? आपण काय काय केलं पाहिजे? इट शुड बी ट्रान्सपरंट. परमिशन देणार नाही देणार, इट शुड बी टाइम बाउंड. ट्रान्सपरंट असलं पाहिजे. सगळा डेटा कशामध्ये असला पाहिजे? पब्लिक डोमेन मध्ये असला पाहिजे. देअर शुड बी इंडिपेंडेंट बायोसेफ्टी सायन्स, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. राईट. सो लेबलिंग केलं पाहिजे. जर जीएम फूड आपण अलाउड करतोय तर लेबल केलं पाहिजे की दिस इज जीएम फूड. राईट. सो ऑल दिस थिंग्स वी शुड बी. R&D चांगलं असलं पाहिजे, नाही तर आपण फॉरेन कंपनीजवरती डिपेंडंट राहणार नेहमी. राईट. आणि इथं पण काय केलं पाहिजे? वन हेल्थ इंटिग्रेशन. व्हॉट शुड बी देअर? वन हेल्थ इंटिग्रेशन शुड बी हिअर. आपल्याला माहिती आता हे अप्रुव्हल्स हे ओनली जीएम क्रॉप अप्रूव्ड कुठले? बीटी वॉटर. पाईपलाईन मध्ये काय? बीटी ब्रिंजॉलला काय ठेवलंय? मोरेटोरियम. जीएम मस्टर्डचा काय इश्यू आहे? सेल्फ पॉलिनेशन नाही झालं पाहिजे. बरोबर आहे का नाही? राईट. त्याला पण काय केलेलं आहे? होल्ड वरती ठेवलेलं आहे. आणि जीएम मेज अजून तर चाललेलं आहे ह्याच्यावरती. राईट. की रिस्क वगैरे आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. नाव यू कॅन आन्सर दिस. युपीएससीचं पीवायक्यू आहे. हा. ऑल अनेबल देम टू ग्रो अँड डू फोटोसिंथेसिस इन स्पेसशिप अँड स्पेस स्टेशन्स. तसं काय झालेलं का आतापर्यंत? जीएम क्रॉप्स उगवलेत का आपण? आता आपण बघितलं होतं आपला हिरो तिकडे वरती गेला, एक्झिओम. त्यांनी का असं काय बघितलं का, केलं का? तुम्ही कुठं वाचलंय का? नाही. सो दिस इज थर्ड इज रॉंग. सो व्हॉट शुड बी देअर? तर 3 जर जात आहे तर ऑटोमॅटिक आन्सर इज 1, 2 अँड 4. ड्रॉट येस. राईट. त्यानंतर 2 काय? इन्क्रीज द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, आपण बघितलं बायो फोर्टिफिकेशन. राईट. आणि इन्क्रीज देअर शेल्फ लाईफ आपण ऑलरेडी बघितलं टोमॅटोज. क्लिअर. सो सी शुड बी द आन्सर. आता बघा परत, व्हॉट आर द रिझन्स? तुम्ही जर बघितलं, राईट. सो व्हॉट आर द रिझन्स फॉर पीपल्स रेजिस्टन्स टू द इंट्रोडक्शन ऑफ बीटी ब्रिंजल इन इंडिया? अगेन 2012 क्वेश्चन. आता बघा, युपीएससी इज ऑल अबाउट, यू कॅन से द बेस्ट थिंग इज लँग्वेज आहे. तर लँग्वेज वरती पकड असली पाहिजे तुम्हाला. बघा हे काय वापरलं इथं? तर मी तर काही असू शकतो. बरोबर आहे का नाही? देर इज सम कन्सर्न. सो दीज आर व्हेरी वेग स्टेटमेंट्स विच कॅनॉट बी फॉल्सिफाईड. कळतं तुम्हाला? लक्षात. राईट. ऍब्सोल्यूट स्टेटमेंट असेल तर तुम्ही तुम्ही त्याला ट्रू ऑर फॉल्स सांगू शकता. क्लिअर. आता बघा काय लिहिलेलं आहे? देर इज अन ऍप्रिहेन्शन. ऍप्रिहेन्शन परत कसं आहे? ऍप्रिहेन्शन आहे, काही शुअर शॉट नाहीये. देअरफॉर योर कमांड ओव्हर लँग्वेज इज गोइंग टू हेल्प यू टू क्लिअर द प्रिलिम्स. ऍप्रिहेन्शन मतलब क्या? डर है. डर. देर इज एन ऍप्रिहेन्शन दॅट द कन्झम्पशन ऑफ बीटी ब्रिंजल मे हॅव ऍडवर्स इम्पॅक्ट ऑन द हेल्थ. आता ह्याला तुम्ही कसं नाही म्हणणार?
कसं नाही म्हणणार याला? केवढं जनरल स्टेटमेंट आहे, बरोबर आहे का नाही? पुढे बघितलं, देर इज सम कन्सर्न दॅट द इंट्रोडक्शन ऑफ बीटी ब्रिंजॉल मे हॅव ऍडवर्स इफेक्ट ऑन द बायोडायव्हर्सिटी. बरोबर वाटतं? बरोबर आहे का नाही? आता जिथं 3 आणि 4 नाहीये तिथं तुम्ही कट करू शकता. 3 आणि 4 आहे तिथं. आता बीटी ब्रिंजल हॅज बीन क्रिएटेड बाय इन्सर्टिंग जीन फ्रॉम सॉइल. फंगस आहे का? बीटी काय? बॅसिलस. व्हॉट इज बॅसिलस? बॅक्टेरिया. म्हणजे हे काय? हे फॅक्च्युअली रॉंग आहे ना? फॅक्ट इज रॉंग. बरोबर आहे का नाही? म्हणजे एक गेला तुमचा. उत्तर काय राहिलं? क्लिअर आहे का? येस. हे बघा, 2018 मध्ये क्वेश्चन आहे तुम्हाला. विथ रेफरन्स टू जीएम मस्टर्ड डेव्हलप्ड इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 2018 मधलं तुमचं जे काय क्वेश्चन आहे. GM mustard has the genes pest resistant wide variety of pests. Okay. GM mustard has the genes that allow the cross pollination and hybridization. Huh? Right. GM mustard, right, has been developed jointly by IARI and Punjab Agricultural University. काय असणार आता याचं उत्तर? सो आपण जर बघितलं, दिस इज द आन्सर. बॉलगार्ड 1, बॉलगार्ड 2, सोपं एकदम. राईट. सो व्हॉट इज बॉलगार्ड? डेव्हलपिंग जीएम क्रॉप्स. राईट. बीटी कॉटन मध्ये जे काय आहे ते बॉलगार्डच आहे. 2019 मध्ये पण प्रश्न विचारलेला आहे. हाऊ बायोटेक्नॉलॉजी कॅन हेल्प इम्प्रूव्ह द लिव्हिंग स्टँडर्ड्स. राईट. आणि हा आपण लिहू शकतो. एक्सपिरियन्स ऑफ बीटी कॉटन, ड्रॉ लेसन्स फॉर जीएम मस्टर्ड, जीएम मेज पॉलिसी. राईट. चलो, जो लास्ट वाला है ह्याचं उत्तर सांगा बरं. येस, व्हॉट कॅन बी द आन्सर? इन्स्टिट्यूशनल बरोबर आहे, स्टेट लेवल बरोबर आहे. राईट. अप्राइजेस द एन्व्हायरमेंटल रिलीज बरोबर आहे. बट हिअर यू कॅन से स्मॉल स्केल लिटल बिट. कमर्शियल कल्टिवेशन कुठला अवेलेबल आहे? फक्त बीटी कॉटन. हे काय आहे सांगा बरं. बार्नेस बार्स्टर सिस्टम काय? या. राईट. जीएम मस्टर्ड मध्ये ते आहे.